त्याचा एक बेसिक आराखडा, एक प्राथमिक स्वरूप समजून घेण्यासाठी आज आपण सगळे आहोत। तर याची एक प्राथमिक माहिती आपल्याला देण्यात येतात। आपल्या मनामध्ये जर काही शंका किंवा काही अडचणी असतील तर त्या आपण हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपले उपस्थित असलेले जे अधिकारी आहेत त्यांना विचारू शकता, किंवा तुमचे काही सजेशन्स असतील, तुमचे काही अनुमोदन असेल तर ते सुद्धा आम्हाला देऊ शकता। ते आम्ही आमच्या विस्तृत प्रकल्प आराखड्यामध्ये घेणार आहोत आणि त्यानुसार पुढील जो DPR आहे तो तयार केला जाणार। त्यामुळे सर्वांना ही विनंती आहे की हे फायनल ड्राफ्ट नसून हा एक प्रारूप आराखडा आहे, तर याच्यामध्ये आपले सजेशन्स आम्हाला हवे आहेत। त्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम आपण एक माहिती समजून घेण्याच्या त्या उद्देशाने आपण ही माहिती समजून घ्या। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण जेव्हा इतिहासामध्ये दृष्टी टाकली तर आपल्या लक्षात येईल की आधी आपण पायी चालत जायचो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, नंतर बैलगाडी आली आणि मग नंतर घोडा आघाडी आली, किंवा अशा वेगवेगळ्या प्राण्यांच्या सानिध्याने आपण या वेगवेगळ्या प्रवासाचा उपयोग करून घेत होतो। आणि हळूहळू रेल्वे आली आणि रेल्वेच्या माध्यमातून मग पुन्हा आपल्याला इंधनचा उपयोग करून वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रवासाला सुरुवात केली। आणि हा जो लांब पल्ल्याचा प्रवास आहे तो कशा पद्धतीने सोपा होईल आणि कसा वेळ वाचेल या दृष्टिकोनातून आपण विज्ञानाच्या सहाय्याने वेगवेगळी पावलं उचलली गेली। आणि त्याचाच एक भाग म्हणजे रेल्वे असेल, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, किंवा आजकाल आता नवीन येणारी जी इलेक्ट्रिक कार आहे, असे वेगवेगळे डेव्हलपमेंट आपल्या समाजामध्ये झालेले आपण बघतो। आणि त्याच्याही पुढचं पाऊल आता आपण टाकणार आहोत ते म्हणजे हाय स्पीड रेल। हाय स्पीड म्हणजे ज्याचा स्पीड अतिशय जास्त आहे अशी रेल्वे, ज्यालाच आपण आपल्या बोली भाषेमध्ये बुलेट ट्रेन असं म्हणतो। तर या ज्या बुलेट ट्रेनचा जे स्ट्रक्चर आहे किंवा त्याचं जे कामकाज आहे ते आपण समजून घेऊया। आणि या प्रकारे जो काही आपल्या समाजामध्ये जी काही डेव्हलपमेंट होणार आहे ती कशा प्रकारे असेल याचा सुद्धा आपल्याला या माध्यमातून अभ्यास करायला मिळेल। तर नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे NHSRCL या कंपनीला, म्हणजे या गव्हर्नमेंटच्याच कंपनीला रेल्वे मंत्रालयाने हाय स्पीड रेल कॉरिडॉरसाठी TPR तयार करण्याचं जे काही आहे जबाबदारी ती दिलेली आहे। संपूर्ण भारतामध्ये 7 बुलेट ट्रेन तयार होण्याचं कामकाज ते प्रस्तावित आहे। त्यापैकी 3 जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। त्यातली एक बुलेट ट्रेन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन। त्यानंतरची जी दुसरी बुलेट ट्रेन आहे त्याच्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन। आणि तिसरं जे प्रस्तावित आहे तर ती म्हणजे मुंबई नागपूर बुलेट ट्रेन। अशा 3 बुलेट ट्रेनचा जो प्रस्ताव आहे तो आपल्या महाराष्ट्रातून आराखडा त्याचा तयार केला जात आहे आणि त्या संदर्भात आपण इथे आज माहिती घेणार आहोत। तर मुंबई हैदराबाद जी बुलेट ट्रेन आहे त्याचा जो एरिया आहे किंवा त्याचं जे किलोमीटर आहे, जे अंतर आहे ते 649.76 एवढ्या किलोमीटरचा हा कॉरिडॉर असणार आहे। आणि हा अतिशय उच्च प्रतीचा असा कॉरिडॉर हा तयार केला जाईल जो मुंबई पासून सुरू होऊन हैदराबाद पर्यंत जाणार आहे। हा जो रूट आहे मुंबई हैदराबाद हा आहे सोलापूर। त्यानंतर ही बुलेट ट्रेन कर्नाटक जाणार आहे आणि नंतर तेलंगणा जे राज्य आहे त्या राज्यातील 3 जिल्ह्यांमधून ही बुलेट ट्रेन जाणार आहे। ते 3 जिल्हे आहेत विकाराबाद, रंगारेड्डी आणि संगारेड्डी। अशा प्रकारे एकूण 8 जिल्ह्यांमधून आणि 3 राज्यांमधून ही बुलेट ट्रेन जी आहे ती प्रस्तावित आहे। त्याच्यानंतरची जी अलाइनमेंट आहे, या बुलेट ट्रेनची जी अलाइनमेंट आहे ती पूर्णपणे हिरव्या शेतातून, म्हणजे त्याला आपण ग्रीन कॉरिडॉर म्हणतो, अशा ग्रीन कॉरिडॉर मधून ही अलाइनमेंट केली जाणार। त्याचबरोबर याच्यामध्ये जी अलाइनमेंट केली गेलेली आहे तर ही जी अलाइनमेंट आहे ती वेगवेगळे बोगदे आणि जे पूल आहेत त्या पुलांच्या माध्यमातून ही बुलेट ट्रेन धावणार आहे। म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला जे रेल्वेतून आपण प्रवास करतो ते रस्त्यावर रूळ बांधले जातात, एक रेल्वे ट्रॅक असतो आणि त्याच्यावरून जी आपली नॉर्मल रेल्वे ती धावते। पण ही बुलेट ट्रेन काही रस्त्यावरून धावणार नाहीये, कारण हा सगळ्यात पहिला प्रश्न शेतकरी बांधवांचा किंवा एक सर्वसामान्य लोकांचा असा प्रश्न असतो की बुलेट ट्रेन रस्त्यावरून धावणार का? तर नाही, बुलेट ट्रेन पूल बांधलं जाईल आणि त्या पुलाच्या वरून धावणार आहे आणि काही ठिकाणी त्याला बोगदे सुद्धा येणार आहेत। त्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळेल की मुंबई हैदराबाद जी बुलेट ट्रेन आहे तर त्याची सुरुवात कुठून होती आणि त्याचा शेवट जो होता तर तो किती किलोमीटरला कुठलं स्टेशन याची माहिती आपल्याला इथे मिळणार आहे। ठाणे स्टेशन पासून याची सुरुवात होत आहे। ठाण्यानंतर नवी मुंबई, नंतर लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा,
विकाराबाद आणि हैदराबाद. आता आपण जर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये 3 स्टेशन या बुलेट ट्रेनला मिळणार आहेत. पहिलं स्टेशन आहे लोणावळा, जे की 84.45 किलोमीटरला येणार आहे. त्यानंतरचं जे स्टेशन आहे ते पुणे, जे 146 किलोमीटरला येईल. आणि बारामती, जिथे आपण बसलेलो आहोत, हे बारामतीचं जे स्टेशन आहे ते 219 किलोमीटरला येणार आहे. त्याचा जो रूट मॅप आहे तो इथे आपल्याला बघायला. त्याच्यानंतरचा जो जिल्ह्याचा जो आराखडा आहे, जी अलाइनमेंट आहे, ती कशा प्रकारे आहे हे आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये बघायला मिळतं. याच्यामध्ये आपण बघू शकता, हे गुगल मॅप आहे. यामध्ये आपल्याला लक्षात येईल की पुणे जिल्ह्याचा विचार करता, याच्यावर आपण फक्त पुणे जिल्ह्यावर फोकस केलेला आहे. पुणे जिल्ह्याचा विचार करता कुठून ही बुलेट ट्रेन सुरू होती, म्हणजे पुणे जिल्ह्यात कुठे ही टच होईल आणि कुठे याचा एंड होणार आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळ्याला याचा सुरुवात होत आहे, तर ते आहे 61.5 किलोमीटरला ही सुरुवात होईल. आणि त्यानंतर लोणावळा, पुणे, बारामती असं करत 266 किलोमीटरला याचा अंत होत आहे. म्हणजे या बुलेट ट्रेनचा जो पुणे जिल्ह्याचा जो रूट आहे तो इथं समाप्त होत आहे. आणि अशा प्रकारे एकूण जी लांबी आहे पुणे जिल्ह्याच्या प्रवास जो आहे तो एकूण 204 किलोमीटरचा असा हा प्रस्तावित प्रवास आहे. त्यानंतर या बुलेट ट्रेनचे जे बेसिक स्ट्रक्चर जे आहे, आता मी तुम्हाला नकाशा दाखवला किंवा मॅपच्या माध्यमातून आपण थोडं समजून घेतलं, पण जो कॉरिडॉर आहे त्याची किती लांबी किंवा किती स्टेशन, त्याची थोडीशी विस्तृत माहिती घेऊया. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायला की या कॉरिडॉरची लांबी किती आहे, तर 649.76, जे जवळपास 650 किलोमीटर लांब अशी ही बुलेट ट्रेन असणार आहे. आणि याचा जो प्रकार आहे, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की उन्नत ग्रेड मध्ये असणारे काही बोगदे असतील आणि बाकीचा सर्व जो भाग आहे तो पुलांच्या माध्यमातून ही बुलेट ट्रेन धावणार. तर याच्यामध्ये एकूण 10 स्टेशन असतील, म्हणजे 3 राज्य, 8 जिल्हे आणि बरीचशी गावं, आणि याच्यामध्ये 10 स्टेशन याच्यासाठी दिलेले आहेत. तर पहिलं स्टेशन ठाणे, दुसरं नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद आणि शेवटचं जे स्टेशन असणार आहे ते हैदराबाद. अशा 10 स्टेशनवर ही बुलेट ट्रेन थांबेल. यानंतर एकूण जिल्ह्यांची संख्या 8 आहे. एकूण जे तालुके आहेत, जे तहसील आहेत, जे याच्यासाठी कव्हर होतील ते 30 तालुके आहेत. आणि एकूण गावं जी याच्यामध्ये येणार आहेत ती 294 गावं यामधून जातील. एकूण जी जमीन लागणार आहे आपल्याला या बुलेट ट्रेनसाठी ती 1194.92, म्हणजे जवळपास 1200 हेक्टर जमीन यासाठी लागणार आहे. या बुलेट ट्रेनचं जो स्पीड आहे, कारण बुलेट ट्रेन म्हटल्यावर आपल्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की स्पीड काय असणार आहे, कारण अतिशय म्हणजे आपल्याला कळणारही नाही आहे. इतक्या कमी कालावधीमध्ये एका सेकंदामध्ये ती अशी धावणार आहे. तर त्याचा जो स्पीड आहे तो 330 किलोमीटर प्रति तास आता जो प्रस्तावित स्पीड आहे तो असणार आहे. आणि त्याचा अंदाजे जो काही परिचालन गती ती 300 किलोमीटर प्रति तास आता स्पीड असेल. या एका बुलेट ट्रेन मध्ये 10 डबे असतील आणि एका डब्यामध्ये 75 प्रवासी बसून प्रवास करू शकतात. आणि एकूण जे प्रवासी क्षमता आहे ती 750 प्रवासी यामध्ये असतील. आणि एका दिवसातून अंदाजे सुरुवातीला 5 ते 6 फेऱ्यांचं नियोजन आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे याची जी अलाइनमेंट आहे ती ग्रीन कॉरिडॉर आहे, जे हिरव्या मैदानातून ही बुलेट ट्रेन धावेल. आता याची रुंदी आणि उंचीचा जर विचार केला तर रुंदी आपण बघतोय की 17.5 मीटर रुंद, म्हणजे एवढी जमीन यासाठी जी पूल बांधले जाणार आहे त्या पुलांसाठी 17.5 मीटर जमीन ही घेतली जाईल. त्या 17.5 मीटर मध्ये जी 13 मीटर जमीन आहे पूल बांधला जाईल. पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला याचं क्रॉस सेक्शन बघायला मिळतंय किंवा एक डिझाईन आपल्याला बघायला मिळते. पहिल्या फोटोमध्ये आपल्याला दिसून येतं की अशा प्रकारे हे पूल बांधले जातील. या पुलांची उंची जी आहे ती जमिनीपासून 15 मीटर उंच असणार आहे. आणि याला जी एकूण रुंदी लागणार आहे, म्हणजे जी जमीन लागणार आहे एका बाजूची ती 17.5 मीटर रुंद आणि 650 किलोमीटर लांब अशी ही जमीन यासाठी लागणार आहे. दुसऱ्या याच्यामध्ये असं दिलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला डीप जाऊन अजून स्टडी करता येईल की 17.5 मीटर ही सगळ्यात खालची जमीन आहे आणि त्याच्या वरचा जो पार्ट असणार आहे तो अंदाजे 3.5 ते 5.5 मीटरचा आहे. आणि त्याच्यानंतरचा जो आहे तो वरचा जो आपल्याला दिसतोय त्याच्यातून आपण हे जाणार तर तो 11 मीटर
रुंद असा भाग असणार आहे आणि त्याच्यावर अंदाजे 12.5 मीटर रुंद असं असणार आहे. त्याच्यावर ते सगळे रेल्वे ट्रॅक्स वगैरे केले जातील. अशा प्रकारे 17.5 मीटर रुंद आणि जमिनीपासून साधारणपणे 15 मीटर उंच असं हे स्ट्रक्चर तयार केलं जाईल. यामध्ये आता मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की किती स्टेशन्स आहेत तर ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद आणि हैदराबाद हे 10 स्टेशन्स असतील या रूटवर. आणि पुणे जिल्ह्याला 3 स्टेशन मिळाले, लोणावळा, पुणे आणि बारामती. आता याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जे डिझाईन चॅलेंज आहेत ते किती किलोमीटरवर कुठलं जिल्हा येणार आहे, कुठलं स्टेशन येणार आहे त्याची डिटेल माहिती आहे. ठाण्यापासून सुरू होईल त्यामुळे 0.0 दाखवलाय. नंतर नवी मुंबई आणि आपण जर तात्पुरता पुणे जिल्ह्याचा विचार करता लोणावळा जे आहे ते लोणावळा नेमगाव मावळ तालुक्यामध्ये येत आहे. तर इथं हे स्टेशन असणार आहे 84 किलोमीटरवर. त्यानंतर पुण्याचं जे स्टेशन आहे ते हवेली तालुक्यातलं मांजरी बुद्रुक जे आहे तिथे पुण्याचं स्टेशन येईल. आणि बारामतीचं जे स्टेशन आहे ते गाडी खेळवाडी काठफळच्या जवळ ते 219 किलोमीटरवर असं बारामतीचं स्टेशन असणार आहे. त्यानंतर कुठलाही जो प्रकल्प असतो तर तो गरज असेल तरच निर्माण होतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि आपल्या सगळ्यांना हेही माहिती आहे की आपला जी सगळी धडपड असते ती वेळ वाचवण्यासाठी असते. प्रत्येक वेळेस आपण वेळ वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो आणि त्यातूनच या बुलेट ट्रेनची गरज आपल्याला निर्माण झाली असं बघतो आपण. कारण विकास करायचा असेल तर वेळ वाचूनच विकास होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला लक्षात येईल की जर रस्त्याने आपल्याला मुंबई हैदराबाद जायचं असेल तर 710 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल आणि साधारणपणे 13 तास आपल्याला प्रवास करावा लागेल. विमानाने जर जायचं असेल, फ्लाईटने जायचं असेल तर मुंबई हैदराबाद 617 किलोमीटर आहे, साधारणपणे 1.5 तासाचा वेळ लागतो. आणि रेल्वे मार्गे जर मुंबई हैदराबाद प्रवास करायचा असेल तर 773 किलोमीटरचा प्रवास आहे, 14.5 तास यासाठी आपल्याला द्यावे लागतात. आणि जर हायस्पीड रेलने आपण म्हणजे बुलेट ट्रेनने जर गेलो तर मुंबई हैदराबाद हे 650 किलोमीटरचा प्रवास आहे आणि फक्त 3 तासामध्ये आपण मुंबईवरून डायरेक्ट हैदराबादला पोहोचू शकतो. मुंबई पुण्याचं जे डिस्टन्स आहे ते अंदाजे 1 तासामध्ये कव्हर होईल. आणि खालून मुंबई सोलापूर 1 तास आणि सोलापूर हैदराबाद हे अंदाजे 1 तास. अशा प्रकारे एकूण 3-3.25 तासामध्ये आपण मुंबईपासून हैदराबादला पोहोचू शकतो. त्याचबरोबर दुसरी गरज काय आहे की आत्ताचे जे महामार्ग अवेलेबल आहेत, नॅशनल हायवेज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर त्या ठिकाणाहून आपण ये जा करतो बरोबर आहे, पण त्याचा जो मेंटेनन्सचा जो खर्च असतो, टोल नाके असतात किंवा मेंटेनन्स असतो खूप जास्त असतो आणि त्या माध्यमातून जोडणीसाठी सुद्धा खूप वेळ लागतो. तर तो वेळ आपला या बुलेट ट्रेन मध्ये वाचू शकतो, तो पैसा सुद्धा आपला याच्यामध्ये वाचू शकतो आणि या माध्यमातून औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्याचबरोबर विदर्भ मराठवाडा हा जो थोडासा अविकसित भाग आहे तिथे सुद्धा आपल्याला ही जर बुलेट ट्रेन झाली तर याच्या माध्यमातून चांगला विकास आपल्याला साधता येणार आहे. त्यानंतर प्रकल्पाचे जे फायदे आहेत म्हणजे समजा ही बुलेट ट्रेन आपण प्रस्तावित केलेली आहे ही जेव्हा पूर्ण होईल त्याचे जे फायदे असणार आहेत ते खूप असणार आहेत. तर सगळ्यात पहिला फायदा हा आहे की आपला जो 14.5 तासांचा वेळ आहे तो 3 तासांवर येतोय. म्हणजे जवळजवळ आपले 10 ते 11 तास जे आहेत ते वाचणार आहेत आणि त्या वाचलेल्या वेळेचा सदुपयोग आपण इतर चांगल्या कामांसाठी करू शकतो. त्यानंतर जो कॉरिडॉर होणार आहे, नवीन वाहनतळ जे होणार आहे त्याच्यामध्ये टाउनशिप डेव्हलपमेंट होऊ शकते. म्हणजे जिथून ही बुलेट ट्रेन जाईल त्याच्या आजूबाजूला एक चांगली टाउनशिप डेव्हलप होऊ शकते. किंवा जो कमी डेव्हलपमेंट भाग आहे जसं की सोलापूर आहे किंवा खालचे काही जिल्हे जिथे अजून डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे पोहोचायची आहे तर तिथं आपल्याला जास्त कनेक्टिव्हिटी या माध्यमातून मिळेल आणि औद्योगिक विकासाला अजून चालना मिळेल. त्याचबरोबर बांधकाम उद्योगाला सुद्धा या माध्यमातून चालना मिळणार आहे. रेल्वेची तांत्रिक वाढ या माध्यमातून होईल आणि दीर्घ आणि पाया मुदतीच्या सुविधा या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की रोजगार निर्मिती आणि या माध्यमातून सर्वांसाठी चांगली गोष्ट अशी आहे की या माध्यमातून रोजगार निर्मिती सुद्धा होत आहे. 2 प्रकारची रोजगार निर्मिती होईल, एक तात्पुरती रोजगार निर्मिती असेल आणि एक कायमस्वरूपी. तात्पुरती म्हणजे जोपर्यंत अंदाजे 7-8 वर्ष जेव्हा या बुलेट ट्रेनचं काम चालेल त्या दरम्यान तात्पुरती रोजगार निर्मिती होईल आणि कायमस्वरूपी नंतर जेव्हा हे कामकाज पूर्णतः चालेल त्यावेळेस कायमस्वरूपी अशी रोजगार निर्मिती इथे होऊ शकते. त्याचबरोबर जो काही कधी कधी आपण बघतो की रोडवर ऍक्सिडेंट झाले किंवा रेल्वेचे ऍक्सिडेंट झाले किंवा हवाई वाहतुकीमध्ये ऍक्सिडेंटचा धोका असतो तर तो धोका इथे राहणार नाहीये कारण हे पूर्णपणे हा रूटच वेगळा असणार आहे. त्यामुळे आपल्याला वाहतुकीचा धोका म्हणा किंवा ऍक्सिडेंटचा जो धोका आहे तो सुद्धा याच्यात नसेल. त्यानंतर अधिक कार्यक्षम वाहतूक जी असणार आहे कारण ही वाहतूक आहे ती खूप कार्यक्षम असणार आहे, लेटेस्ट टेक्नॉलॉजीने केलेली असणार आहे.
त्यामुळे जे ग्रीन हाऊस इफेक्ट जो आपण म्हणतो तो ग्रीन हाऊस इफेक्ट इथे कमी जाणार आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट आपण सगळ्यांनी ऐकलंय की काय आहे ग्रीन हाऊस इफेक्ट. तर जे कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, फ्लोरोकार्बन्स आहेत, यासारखे जे डायरेक्ट उष्णता निर्माण करणारे जे वायू आहेत ते वायू पृथ्वीवर येतात आणि त्यामुळे ओझोनचा थर कमी होतो आणि ते येऊ नयेत म्हणून एक ग्रीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली जाते आणि तशी ग्रीन टेक्नॉलॉजी या प्रकल्पामध्ये केली जाणार आहे. त्यामुळे जो ग्रीन हाऊसचा इफेक्ट आहे तो सुद्धा कमी करण्यास आपल्याला नक्कीच मदत होणार आहे. त्यानंतर जे स्थानक आहेत, जे 10 स्टेशन्स आपण बघितले, त्या 10 स्टेशन्सवर आपल्याला ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल. जसं की बरेचसे जिल्ह्यात स्मार्ट सिटीमध्ये इन्क्लूड झालेले आहेत, त्यामुळे ग्रीन टेक्नॉलॉजी होते, ज्यामध्ये LED लाईट्स असतील, सोलर पॅनल्स असतील किंवा वाइंड एनर्जी म्हणजे हवेच्या माध्यमातून जी काही एनर्जी निर्माण केली जाते ती असेल किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स, थर्मोस्टॅट्स, असे काही लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे जे काही ग्रीन टेक्नॉलॉजी म्हणतो ज्याला आपण, त्याचा उपयोग सुद्धा या स्टेशन्समध्ये केला जाईल. त्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खूप पैसे लागतात, खूप खर्च करावा लागतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा बचत होऊ शकते. आणि जी वाहनांची ये जा आहे, ट्रॅफिक जे आहे त्याच्यामध्ये कमी झाल्यामुळं जे एअर पोल्युशन आहे, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण यामध्ये सुद्धा कमी होऊ शकते. त्यानंतर जो औद्योगिक विकास आहे, औद्योगिक उपक्रम जे येणार आहे ते उपक्रम निर्माण झाल्यामुळे सुद्धा रोजगार निर्मितीला आपल्याला चालना मिळू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवास सुखकर होणं ही आपली खूप मोठी गरज असते. तर लांब पल्ल्याचा हा जो प्रवास आहे हा अतिशय सुखकर आणि आरामदायी असा होणार आहे. यानंतर आपण बघतो की याचा जो प्रकल्प आहे तो कुठल्या माध्यमातून आहे. मी थोडक्यात आता आपल्याला सांगेन की 4 लेवलवर याचं काम सुरू आहे. सर्वात पहिल्यांदा तर TPR तयार करणं म्हणजे विस्तृत प्रकल्प आराखडा तयार केला जातो. त्यानंतर लिडारचं सर्वेक्षण होत आलेलं आहे. लिडार म्हणजे लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग सर्वे, त्याला ड्रोनचं सर्वे आपण म्हणतो. ते ड्रोनचं सर्वे सुद्धा इथून झालेलं आहे आणि रहदारीचा अभ्यास इथं सुरू आहे. त्यानंतर सामाजिक परिणामांचा सुद्धा अभ्यास यामध्ये केला जातो. सामाजिक परिणामांमध्ये ज्यांची जमीन जाणार आहे त्यांच्या कुटुंबावर त्याचा काय परिणाम होणार आहे याचा अभ्यास केला गेलेला आहे. यामध्ये त्यांचं आरोग्य असेल, शिक्षण असेल, कौटुंबिक परिस्थिती, रोजगार आणि आर्थिक बाबींचा विचार केला जातोय. त्यानंतर पर्यावरण जो विषय आहे त्या पर्यावरणाचा सुद्धा अभ्यास यामध्ये, गावं यामध्ये येतील आणि 2188 गट यामध्ये येणार आहे आणि जमिनीची जी गरज आहे ती 360 हेक्टर अशी जमीन आपल्याला यामध्ये लागणार आहे. आता पुणे जिल्ह्याचा विचार करता पुण्यामध्ये एकूण 7 तालुके आहेत, त्यामध्ये 90 गावं यामध्ये येत आहेत आणि 204 किलोमीटर ती जमीन लागणार आहे आणि 3 स्टेशन यामध्ये आहेत, लोणावळा, पुणे, बारामती. एकूण जी जमीन लागणार आहे ती 360 हेक्टर जमीन लागणार आहे. त्यापैकी जी खासगी जमीन आहे ती 276 हेक्टर आहे आणि सरकारी जमीन, शासकीय जी जमीन आहे ती 83 हेक्टर जमीन लागणार आहे आणि बाधित जे भूखंड आहे ते 2188 एवढी बाधित भूखंडांची गरज यामध्ये असणार आहे. आता हे आत्ता जे मी सांगितलं तेच इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे की मावळ, खेड, हवेली, पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर असे 7 तालुक्यांमधील ही 90 गावं इथे यादी आहेत. या 90 गावांमधून ही बुलेट ट्रेन धावण्याचा प्रस्तावित आहे. यामध्ये सर्वात जास्त मावळ तालुक्यामध्ये असेल आणि दौंडमध्ये 2 गावं आहेत. यानंतर आपण बघतोय की जमिनीचा जो तपशील आहे तो तपशील दिलेला आहे. यामध्ये खासगी जमीन जी आहे ती एकूण खासगी जमीन मावळ, खेड, हवेली, पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर यामध्ये सर्वात जास्त जी जमीन लागणार आहे ती मावळमध्ये लागणार आहे. एकूण जमीन जी आहे ती 85 हेक्टर जमीन आहे, 85.38 आणि सर्वात कमी जमीन जी लागणार आहे ती 8.5 दौंड मधून लागणार आहे. त्यानंतरचा सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे इथून पुढे, तर ज्या पद्धतीने भूसंपादन केलं जाणार आहे त्या भूसंपादनाची माहिती इथे आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये 2 पद्धतीने भूसंपादन होईल. एक थेट खरेदी पद्धत म्हणजे डायरेक्ट वाटाघाटीच्या माध्यमातून जमीन संपादित केली जाईल आणि दुसरं जे आहे की RFPT LARRचा जो कायदा आहे म्हणजे जमीन भूसंपादनाचा जो कायदा आहे 2013चा, या कायद्याच्या माध्यमातून सुद्धा लँड ॲक्विजिशन म्हणजे भूसंपादन हे केलं जाईल. जास्तीत जास्त जो भर असेल तो थेट खरेदी पद्धतीमध्ये असणार आहे. आता थेट खरेदीची जी कार्यपद्धती आहे ती पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला बघायला मिळेल. याची जी प्रोसेस आहे ती थोडक्यात सांगते. यामध्ये प्रत्येक गावासाठी किंवा जी प्रत्येक जमीन आहे त्या जमिनीचं भूसंपादनाचा जो प्रस्ताव असतो तो जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला जाईल आणि त्या प्रस्तावामध्ये 7/12 वैयक्तिक जो शेतकरी आहे त्याचा 7/12 उतारा, त्याच्यावर किती जणांची नावं आहेत, त्याचा भूखंड नकाशा आणि ही सगळी माहिती घेऊन
त्याचं जे काही आहे ते प्रस्ताव जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला जाईल। जिल्हाधिकारी कार्यालय याची पडताळणी करेल। पडताळणी केल्यानंतर थेट खरेदी पद्धतीमध्ये त्याचं पब्लिसिटी केली जाईल। म्हणजे ज्यांचे जमीन खरेदी करायची आहे त्यांच्या दृष्टिकोनातून जाहीर प्रकाशन आणि अधिसूचना जारी केली जाईल आणि संयुक्त मोजणी म्हणजे जॉईंट मेजरमेंटच्या आधारे त्याचं सर्वेक्षण सुद्धा केलं जाणार आहे। आणि त्यानंतर जे लँड ॲक्विजिशन होईल, भूसंपादन जे होईल ते त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक नोडल अधिकारी अपॉइंट केला जातो, ज्याच्यामध्ये जास्त करून भूसंपादन अधिकारी, उपजिल्हाधिकारी असे असतात आणि त्यांच्या ज्या जॉईंट मेजरमेंट मधून ज्या काही शिफारसी आलेल्या असतात त्या शिफारसींवर चर्चा करण्यासाठी एक कमिटी केली जाते आणि त्या कमिटी जो कायदा आहे भूसंपादनचा कायदा 2013 तो कायदा आणि करंट जो रेट आहे रेडी रेकनर वगैरे त्याचा सगळ्याचा अभ्यास करून ही समिती रक्कम ठरवेल आणि ही रक्कम NHSRCL ला कळवली जाईल आणि NHSRCL कडून ही रक्कम वैयक्तिक त्या पर्टिक्युलर शेतकऱ्याच्या बँक खात्यावर RTGS च्या मार्फत पोहोचवली जाईल आणि ही जी संपूर्ण प्रक्रिया ही शासकीय स्तरावर केली जाईल। यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि नॅशनल हाय स्पीड रेल यांच्यामधून ही रक्कम वितरित केली जाईल। यामध्ये आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघतो की खरेदी खत नमुना आणि पावतीचा जो कापा पावती सगळ्याचं काउंटिंग करून त्या पर्टिक्युलर वैयक्तिक शेतकऱ्याला त्याला आर्थिक सहाय्य हे केलं जातं। आर्थिक सहाय्य करताना एक नमुना इथे दिलेला आहे, नुकसान भरपाई गणना पद्धत, म्हणजे कशा प्रकारे हे गणना केली जाते। एक सिंपल नमुना आहे, यामध्ये आपल्याला फक्त एवढं समजून घ्यायचं रोड रेट जो आहे तो समजा 100 रुपये असेल तर त्याला ग्रामीण भागासाठी जो घटक रेट आहे तो 2 आहे, त्यामुळे 100 गुणिले 2 हा 200 रुपये होतो आणि त्या 100% जो सिलॅशियम रेट आहे तो डबल असतो आणि तो डबल असल्यामुळे तो 200 गुणिले 2 400 होतात आणि शासनाचं जे 25% रक्कम भूसंपादन कायद्यानुसार ती त्याच्यामध्ये ऍड होते आणि त्याचे 100 रुपये ऍड होतात आणि एकूण जी रक्कम होते शहरी भाग ग्रामीण भागासाठी तर ती 100 रुपयाला 500 रुपये म्हणजे ग्रामीण भागासाठी 5 पट अशी रक्कम संपादित केली जाऊ शकते। त्यानंतर शहरी भागासाठी विचार केला तर 100 रुपये जमिनीची किंमत असेल तर शहरी भागासाठी जो घटक रेट आहे तो 1 आहे आणि यामध्ये 100 गुणिले 1 100 रुपये, त्यानंतर जो सिलॅशियम रेट आहे तो 100 गुणिले 2 200 रुपये आणि 25% जी शासकीय रक्कम आहे ती त्याच्यात ऍड केल्यावर 200 ला 25% म्हणजे 50 रुपये त्याच्यामध्ये ऍड होऊन 250 रुपये। अशा प्रकारे शहरी भागासाठी 100 रुपयाला 250 रुपये म्हणजे 2.5 पट आणि ग्रामीण भागामध्ये 100 रुपयाला 500 रुपये म्हणजे 5 पट अशी रक्कम शेतकरी बांधवांना भूसंपादनामध्ये मिळू शकते। आता आम्ही पुणे जिल्ह्याचं जेव्हा सर्वेक्षण केलं त्यावेळेस वेगवेगळ्या तालुक्यांना, वेगवेगळ्या गावांना, वेगवेगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। त्याचे काही इथे स्लाइड्स बघायला मिळतील। यानंतर जो पर्यावरणाचा जो भाग आहे तो भाग प्राजक्ता कुलकर्णी मॅडम सांगतायत। मी डॉक्टर अपर्णा कांबळे आपली रजा देते। धन्यवाद। नमस्कार, मी प्राजक्ता कुलकर्णी। या प्रकल्पाच्या पर्यावरणीय संबंधाचा अभ्यास सुरू आहे त्याची माहिती मी तुम्हाला देते की आता सध्या स्थितीत आपला जो अभ्यास सुरू आहे हा अस्तित्वात असलेल्या नियमांचा अभ्यास, त्या नियमांनी दाखवलेले मार्गदर्शक तत्वे आणि सद्य परिस्थितीत असलेले पर्यावरणाचे नमुने, पर्यावरणाची कंडिशन काय आहे त्याचा अभ्यास सुरू आहे आणि याच्या बेसिसवर, याच्या धर्तीवर आपण याचे मूल्यांकन करणार आहोत। तर हा अभ्यास आत्ता सुरू आहे जे मी तुम्हाला सांगितलं आणि याच्या बेसिसवर आपण जे मूल्यांकन करणार आहोत ते नेमके आपले टप्पे कसे असतील आणि कोणत्या कोणत्या विषयांना धरून आपण मूल्यांकन करणार आहोत त्याची माहिती मी तुम्हाला आता देते। तर 2 टप्पे आहेत या प्रकल्पाचे। एक कन्स्ट्रक्शन फेज म्हणतात ज्याला बांधकाम टप्पा म्हणतात आणि एक ऑपरेशन फेज म्हणजे जेव्हा प्रत्यक्षात ही गाडी ही त्या रुळांवरून धावेल, बुलेट ट्रेन धावेल आणि आपण प्रवास करू। तर बांधकाम टप्प्यामध्ये मुख्यत्वे आढळणारे जे परिणाम आहेत ते म्हणजे झाडांची कत्तल किंवा झाडांना कापणे किंवा झाडांना ट्रान्सप्लांट करणे, इकडून उचलून दुसऱ्या जागेवर लावणे। तर यासाठी जी भारत सरकारची MOEFची जी नियमावली आहे, जी प्रणाली आहे त्याच्या अंतर्गत आपण याचे नियमन करून त्याचे 100 रुपये आपण EI मध्ये देणार आहोत। जसे की 1 झाड तोडले तर त्याच्या बदल्यात 5 झाडे लावणे, तिथलेच
त्याच इकोसिस्टीमचे म्हणजे त्याच जातीची त्याच प्रजातीची झाडे तिथे लावणे. दुसरा म्हणजे की जेव्हा वन्य जमिनीवरून हा प्रकल्प जाऊ शकतो तर वन्य जमीन नुसतीच वन्य जमिनी असते किंवा तिथे वन्य प्राणीही आढळून येतात. मग अशा वेळेला काय करायचे? तर मी आता जसं सांगितलं की आता जो आपल्या सद्यस्थितीतला अभ्यास सुरू आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा नियमावलींचा अभ्यास करतो त्या नियमावलींच्या अभ्यासाच्या आधारे आपण 3 मॅनेजमेंट प्लॅन्स तयार करतो. म्हणजे एक असतो कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट प्लॅन, दुसरा असतो ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन आणि तिसरा असतो एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट प्लॅन. तर या कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट प्लॅनमध्ये आपण जेव्हा तयार करायच्या वेळेला जेव्हा आपली ही जी सद्यस्थितीचा अभ्यास आपण बेसलाईन स्टडी ज्याला म्हणतो तो सुरू असताना आपण तिथल्या वन्यजीवांचं जे बिहेवियर आहे त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे आपलं कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट प्लॅनमध्ये वेळापत्रक ठरवू आणि त्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन होईल याची पडताळणी करण्यासाठी जो एक सुपरवायझर तिथे अपॉइंट केला जातो आणि दर 2 महिन्यांनी त्याचा रिपोर्ट सबमिट केला जातो. जर असे आढळून आले की इथे आता तर आपल्याला वन्यजीव आढळला नाही पण अचानक बांधकाम सुरू असताना तो वन्यजीव आढळला तर तात्काळ ते काम बंद करून योग्य ती उपाययोजना केल्यावरच पुन्हा तिथे बांधकाम सुरू करण्यात येईल. त्यानंतर जसे की हा प्रकल्प हा एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि बोगदा यांच्या माध्यमातून जाणार आहे. तर बोगदा म्हटल्याबरोबर दुसरं आपल्या डोक्यात येतं ते म्हणजे मलबा. जी मलबा जो निघेल त्याची विल्हेवाट कशी लावायची? तर मलबा असाच उचलून कुठेही विल्हेवाट लावता येत नाही. त्यासाठी ही भारत सरकारचे नियमावली आहे, प्रणाली आहे. त्या नोटिफिकेशनच्या अंडर आपल्याला त्या मातीचे सॅम्पल घेऊन त्याची काय क्वालिटी आहे आणि त्याची विल्हेवाट किंवा त्याचा रियूज किंवा त्याला आपण पुन्हा कोणत्या बाबतीत यूज करू शकतो याचा एक अनालिसिस रिपोर्ट येतो आणि त्याच्या आधारे त्याची विल्हेवाट लावली जाते गुणवत्तेच्या आधारावर. त्यानंतर बांधकामादरम्यान एक चौथा मोठा घटक असतो तो म्हणजे भूजल वापरणे. भूजल वापरणे हे आपल्या भारतात कुठेही जा त्याचा भूजल वापरास आपल्याला मज्जाव केलेला आहे विदाउट एनी परमिशन, कोणाचीही परमिशन घेतल्याशिवाय. जी तिथली स्थानिक प्रणाली आहे कारण भारतामध्ये स्थानिक प्रणाली असते, एक डिस्ट्रिक्ट लेवलवर असते, एक स्टेट लेवलवर असते, एक नॅशनल लेवलवर असते. या सगळ्यांच्या आधारे आपल्याला त्याचं एनओसी अप्रुव्हल घेतल्याशिवाय कुठलंही भूजल वापरता येत नाही. परंतु या प्रकल्पामध्ये आपण मॅक्झिमम हे टँकर वॉटर यूज करणार आहोत जी इथे लोकल ऑथॉरिटी आपल्याला विथ परमिशन प्रोव्हाइड करेल. त्यानंतरचा मेन मुद्दा येतो तो फायरिंग आणि टनेलिंग. या दोन्ही वेळेला जे ध्वनी आणि कंपन याचा परिणाम होऊ शकतात कारण की ओटीपोटी हॅबिटेशन पण असतं, ॲनिमल्स पण असतात, त्यांच्यावर काय त्याचा परिणाम होऊ शकतो, स्ट्रक्चर्स असतात. तर या ध्वनी आणि कंपनाचा काही त्याच्यावर परिणाम होईल का यासाठी जो मी एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट प्लॅन म्हटला तुम्हाला सगळ्यात पहिले तो करावा लागतो. एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट प्लॅन हा या रिपोर्टचा शेवटचा चॅप्टर असतो पण त्यासाठी आम्हाला मॉडेलिंग करावं लागतं. त्याला म्हणतात प्रोजेक्शन ॲनालिसिस. हे मॉडेलिंग आम्ही योग्य त्या सॉफ्टवेअरच्या आधारे तयार करून आम्हाला ते AI मध्ये मांडता येईल आणि तुम्हाला दाखवता येईल की या क्षेत्रात जर ध्वनी आणि कंपन जाणवत असेल तर ते किती दूरपर्यंत, किती डिस्टन्सपर्यंत, किती त्याची इंटेन्सिटी असते आणि त्याप्रमाणे आम्हाला मिटिगेशन मेजर्स देता येतील. त्याचं एक मुख्य उदाहरण म्हणजे ध्वनी नियंत्रण फलक किंवा बॅरिकेड्स ज्यामुळे आपल्याला हवा आणि ध्वनीचे मूल्यमापन करून योग्य ते 100 रुपये देता येतात. त्यानंतर जे कन्स्ट्रक्शन टँक्स असतात ज्याला आपण आणि कन्स्ट्रक्शन यार्ड्स असतात जिथे मोठमोठ्या मशिनरीज ठेवतात किंवा जिथे कन्स्ट्रक्शन वर्कर्स राहतील अशा ठिकाणी जे सांडपाणी तयार होईल किंवा कुठल्याही प्रकारचं जे वेस्ट वॉटर तयार होईल त्याला योग्य ती ट्रीटमेंट होईल. त्याच जागेमध्ये पुन्हा रियूज करण्यासाठी आपण इथे प्रस्तावना देत आहोत. सगळा जो कचरा तयार होईल कचरा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. घनकचरा असतो, घनकचऱ्यामध्ये CND म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्ट असतं, डोमेस्टिक वेस्ट असतं. अशा प्रकारची त्याचं सेग्रिगेशन करून त्याला त्या कन्स्ट्रक्शन प्लॅन्टमध्ये आपण त्याची विल्हेवाट लावून त्याचं योग्य ते प्रणालीच्या अंडर त्याची ट्रीटमेंट देऊन ते पुन्हा आपण खत म्हणून वापरू शकतो आणि जे तिथे ज्याची तिथे ट्रीटमेंट होणार नाही ते तिथे लोकल ऑथॉरिटीच्या हातामध्ये सोपवण्यात येईल.
त्यानंतर जे ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन म्हटला, तर ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन म्हणजे असा की प्रत्येक गावात, प्रत्येक शहरामध्ये एक स्वतःची अशी परंपरागत ज्याला रोड मॅप म्हणतात तो असतो. त्याचा अभ्यास करूनच आपण ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन करणार आहोत, ज्याच्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या कुठल्याही रस्त्यावर किंवा जे लोक रोज वापरतात त्या रस्त्यावर त्याचा परिणाम दिसून येणार नाही. आता आपण बघूया परिणाम जे बुलेट ट्रेन धावायला लागले तेव्हा. तर बुलेट ट्रेन धावत असताना हा प्रकल्पाच्या ॲडव्हान्टेजेसच असे आहेत की याचे जे ऑपरेशन फेजमध्ये इम्पॅक्ट असतात, परिणाम असतात ते फार कमी असतात. कारण या प्रकल्पामुळे कुठल्याही प्रकारचा ध्वनी निर्माण होत नाही किंवा कंपन होत नाही, कारण ती विद्युतवर चालते. त्यानंतर ही खूप फास्ट असते. त्यानंतर आपण एक कमी जमिनी संयोगित कंपन ट्रॅकची रचना इथे प्रोव्हाइड करणार आहोत. टनेलिंग करत असताना आपण TBM किंवा NITMचा एक प्रपोजल देणार आहोत. त्यापैकी दोनपैकी जे भारत सरकार आपल्याला अप्रुव्हल देईल त्याच्या आधारे आपण टनेलिंगचं बांधकाम करणार आहोत. आणि जिथे जिथे आपल्याला मॉडेलिंगच्या आधारे, जसं मी म्हटलं किती अंतरावर किती ध्वनी आणि कंपनाचा इम्पॅक्ट होतो आहे, परिणाम दिसून येत आहेत, त्याच्या आधारावर आपण तिथे ध्वनी नियंत्रक फलके जे तुम्ही पुण्यामध्ये वगैरे बघितले असतील ते आपण तिथे इन्स्टॉल करणार आहोत. त्यानंतर जे आपले स्थानके राहतील, आपण 10 स्थानके टोटल राहतील. ते स्थानके ग्रीन बिल्डिंग टेक्नॉलॉजीच्या आधारे आपण डिझाईन करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण नैसर्गिक संसाधनांचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रायोजित केलेला आहे. तिथे प्रपोजल दिलेला आहे, जसे की सौर ऊर्जा, सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सांडपाणी पुन्हा वापरणे, त्यांनी 50% पाण्याची बचत होईल. घनकचरा निर्मूलन केल्यामुळे आपल्याला खत तयार होईल आपल्यासाठी, जे आपण फ्री ऑफ कॉस्ट तिथे लोकांना देऊ शकतो. आणि आपल्याला तिथे ग्रीन एक गार्डन जिथे तयार करतो तिथे वापरू शकतो. तर अशा प्रकारचे हे आपले पर्यावरणीय संबंधित अभ्यास आपला सुरू आहे, जो EI मध्ये मांडून तुम्हाला लवकरच तो बघायला मिळेल. EI इथेच संपत नाही, तर याचे एक व्यवस्थापन मापन करावे लागते, ज्याला EMP म्हणतो, जे मी तुम्हाला आधी सांगितलं. ज्याच्यामध्ये आपल्याला दररोज, दर महिन्यात, दर आठवड्यात, दर 6 महिन्यांनी कोणत्या पर्यावरणीय घटकांचा अभ्यास करावा लागतो, त्याचं काय कॉस्ट असेल याची पूर्ण नियमावली आपण त्याच्यामध्ये देणार आहोत. धन्यवाद. यावर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कृपया आम्हाला सजेशन्स पण द्या आणि आपला जो मुंबई हैदराबाद प्रकल्प आहे त्याच्या संदर्भात सविस्तर आलेला आहे. तसंच आपल्याला पुणे जिल्ह्याविषयी माहिती दिलेली आहे. तर आपल्या काही सूचना किंवा अपेक्षा असतील तर आपण त्यावेळी विनंती. बोलायचे बोला ना, मी बोलतो नंतर, तू बोला ना, तू बोलतोच आता पेटून बोलून द्या, ऐकू द्या सगळ्यांना, पेटून बोलू द्या का, पेटून बोललो पाहिजे काय असं म्हणताय तुम्ही. हॅलो, नमस्कार. मी लाकडी गावातील इंदापूर तालुका. मला या प्रकल्पाबद्दल नियोजन कसं आहे, म्हणजे साधारणपणे आता सर्वे चालू आहे, त्यानंतर मग पुढं मुख्य भाग म्हणजे एक मिनिट, जर नाव आपण सांगा, गाव तालुका नाव सांगा, त्यानंतर इथे नोट करून घेतलं जाईल. आणि मग आपलं काय जो विषय आहे, तुम्हाला काय शंका आहे ते सांगा. वनवे विठ्ठल सीताराम, मुक्काम लाकडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. माझा एक मुद्दा आहे की हे जे प्रकल्प आता सुरू होणार आहे त्याचं टेंटेटिव्हली वेळापत्रक काहीतरी असेल. सर्वे कधीपर्यंत होईल, त्यानंतर प्रत्यक्ष मोजणी किती तारखेपर्यंत होईल किंवा कोणत्या महिन्यापर्यंत होईल, त्यानंतर शेतकऱ्यांना जो मूल्य देणार आहात ते साधारणपणे कधी ठरणार, कोण ठरवणार, ते कधी खात्यावर जमा होणार, किती होणार, याबाबत आपलं टेंटेटिव्ह असं काही माहिती असेल तर ते आपण कृपया शेतकऱ्यांना द्यावी ही विनंती.
प्रभाकर एकनाथ रणदिवे, लाकडी. नाव नको बतायला. माझी शंका ही आहे, त्यांचा खुलासा होऊ द्या, त्यांचा खुलासा होऊ द्या, मग तुम्ही बोला. खुलासा करू दे ना. हॅलो, नमस्कार. नमस्कार. थोड़ा सा ब्रीफ करता हूँ आपको. इनफैक्ट हमारे लोगों ने मराठी नहीं आती है, हिंदी में बोलूँगा, आई थिंक बेटर रहेगा. किसी को कोई दिक्कत है तो मैं बोलूँगा, मेरे लोगों को ट्रांसलेट कर लीजिए. थोड़ा सा बताता हूँ सोशल और एनवायरनमेंट का डिटेल्स तो हमारी टीम ने आपको बताया है इस बारे में. बुलेट ट्रेन प्रोजेक्ट क्या है, बट व्हाट इज बुलेट ट्रेन बेसिकली. एक्चुअली ये एक टेक्नोलॉजी है जो हिंदुस्तान में नहीं थी. पहला प्रोजेक्ट हमारा मुंबई से अहमदाबाद ऑलरेडी कंस्ट्रक्शन स्टेज में है. गवर्नमेंट हैज डिसाइडेड 7 कॉरिडोर उन्होंने आइडेंटिफाई किए, उसमें से मुंबई हैदराबाद काफी इम्पोर्टेंट कॉरिडोर है. इसकी डिजाइन का काम अभी चालू है. वो डिजाइन करने के लिए क्या है कि आपका DPR जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिपेयर की जाती है, उसमें काफी सारे सर्वेस किए जाते हैं. जोलॉजिकल सर्वे है, लाइडार है, सोशियो कंडीशंस हैं, एनवायरमेंटल कंडीशंस हैं, और टेक्निकल जितनी भी रिक्वायरमेंट्स होती है वो. बेस्ड ऑन टेक्निकल रिक्वायरमेंट हम लोग उस डाटा इकट्ठा करते हैं ग्राउंड से और उसको कंपाइल करते हैं DPR के फॉर्म में, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट के, जो गवर्नमेंट को सबमिट की जाती है और वो उसको उसके ऊपर डिसीजन लेती है. तो इस प्रोजेक्ट पे अभी DPR का काम, जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट है, वो अंडर प्रोसेस है. ठीक है, अभी काफ़ी सारे सर्वेस हमारे कुछ हो गए हैं, कुछ चल रहे हैं. लाइडार का आपके यहाँ पे हेलीकॉप्टर से, फ्लाइट से सर्वे भी हुआ होगा, देखा होगा आप लोगों ने. सोशल इकोनॉमिकल सर्वे कंडीशंस हम लोग ग्राउंड से कलेक्ट कर रहे हैं. इसी तरीके से और कुछ सर्वेज भी ग्राउंड के ऊपर एक्टिव होंगे, आपने नोट किया होगा. तो ये वो स्टेज है. ये जो अभी अलाइनमेंट हमने आपको शो किया, वो जो इम्पैक्ट, लाइकली इम्पैक्ट बताया कि किस तरीके का इम्पैक्ट इस प्रोजेक्ट से आएगा, क्या बेनिफिट्स हैं, ये कॉरिडोर हमने आइडेंटिफाई किया है सर्वे करने के लिए, DPR बनाने के लिए. इसमें कुछ चेंजेस पॉसिबल है क्योंकि अल्टीमेटली रिक्वायरमेंट हमारी जो है वो टेक्निकल रिक्वायरमेंट टू रन ए बुलेट ट्रेन है. ठीक है, तो वो सारा एनालिसिस होगा डाटा आने के बाद. उसके बाद उसकी रिक्वायरमेंट के हिसाब से पॉसिबल है कि कहीं कुछ चेंजेस भी हों. ठीक है, तो उसको आप फाइनली कंसीडर करें और उसको ध्यान में रखते हुए हमसे क्वेश्चन करें, क्योंकि हम उसको आंसर कर पाएंगे. इन्होंने आपने साहब ने पूछा कि किस स्टेज पे कितना टाइम लगेगा, तो मैं आपको बता दूं DPR का है टाइम अभी अंडर प्रोसेस है. 3-4 महीने कम से कम अभी DPR बनाने में लगेंगे. फाइनलाइज करने के बाद मिनिस्ट्री ऑफ रेलवेज को हम लोग सबमिट करेंगे और उसके ऊपर फिर डिसीजन आएगा कि कब इसको जो है लेके हमको ग्राउंड पे जाना है. और जब ये अप्रूव हो जाएगा प्रोजेक्ट ग्राउंड पे जाने के लिए, तब ये फिर लैंड एक्विजिशन एक्टिविटीज आपकी स्टार्ट होंगी हर डिस्ट्रिक्ट में. उसमें हर डिस्ट्रिक्ट में डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन में उनको एक आपके ऑफिसर्स नॉमिनेट होंगे, जिनको लैंड एक्विजिशन ऑफिसर बोलते हैं, और उनके थ्रू ही ये सारा का सारा प्रोसेस होगा. और आप लोग क्योंकि काफ़ी सारे प्रोजेक्ट चल रहे हैं तो आप बहुत सारी चीज़ें जानते भी होंगे. उससे रिलेटेड कोई क्वेरी होगी वो उसका समाधान करेंगे आगे. तो ये स्टेज अभी आप प्रिलिमिनरी लेवल पे है, सर्वे चालू हैं सारे के सारे, तो अभी फाइनलाइज नहीं है. आई होप कि मैंने आंसर किया होगा आपका क्वेश्चन. मी प्रभाकर एकनाथ रणदिवे, लाकडी. माझं म्हणणं असं आहे की आम्हाला जे जमिनी ॲक्वायर होणार आहे त्याचे गट नंबर दिले तर बरं होईल. बापू बोलतात. बापू नमस्कार. मैं आपका आंसर कर देता हूँ. देखिए, मैंने आपको बताया कि अभी बहुत प्रिलिमिनरी स्टेज पे हमने आइडेंटिफाई किया. जब DPR पूरा हो जाएगा और लैंड एक्विजिशन का प्रोसेस स्टार्ट होगा तो वो आपको इन्फॉर्म किया जाएगा डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन के द्वारा, जो भी अफेक्टेड सर्वे नंबर्स होंगे. ठीक है, अभी ये प्रिलिमिनरी स्टेज है, हम डाटा कलेक्ट कर रहे हैं, इन्फॉर्मेशन कलेक्ट कर रहे हैं, किस किस तरीके की क्या इम्पैक्ट है, वो सारी चीजें बता रहे हैं. नमस्कार.
मी भरत खैरे, जिल्हा परिषद सदस्य सुपा. माझा प्रश्न असा होता की आपण आत्ता कांबळे मॅडमने आणि दुसऱ्या एक मॅडम होते यांनी सगळं, कुलकर्णी मॅडम यांनी हे सगळं वाचन केलं. खरं तर पॉईंट टू पॉईंट याचा खुलासा होऊन यामध्ये सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. तसं आपल्याकडून झालेलं नाही. तरी पण माझा एक प्रश्न असा आहे की आपण मगाशी सांगितलं की रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे. एक तात्पुरता रोजगार आणि एक कायमस्वरूपीचा रोजगार, त्याचं मला नीट कळलेलं नाही. ते जरा आपण विस्तृत सांगावं असं मला वाटतं. सन्माननीय प्रांसाहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित शेतकरी बांधवांनो, सुरुवातीला माहिती दिली, प्रेझेंटेशन दिलं, त्याची वाक्यताई आपण फार चांगला वापरलं. माहीत नाही, आपण म्हटलं की ऊन वारं पाऊस थंडी कशाची कामानं बळाचं काम करणारे माझे शेतकरी. बरोबर वाटलं की ना, ऊन पाऊस वारं कशाची कामानं मारणारा शेतकरी, ही जी डेव्हलपमेंट चालली, त्या डेव्हलपमेंटला आमचा विरोध नाहीये, विकासाला आमचा विरोध नाही. मात्र आपण तो मार्ग निवडलाय त्याला आमचा 100% विरोध आहे. त्याला मी कारण पण देत आहोत. आता इथं आपले काही मंडळी पाणी देत होते, प्रत्येकाला पहिला पाणी देत होते. पाणी घेत असताना माझ्या मनात आलं की आता पाणी घ्या आणि नंतर एकदा झालं की पाणी पाणी करा. म्हणून मला आपल्याला जबाबदारी सांगायची. मी या प्रकल्पाच्या संदर्भात जवळजवळ 2-3 दिवसात मी संपर्कात रेल्वे मंत्र्यांशी आहे. हा प्रकल्प अजून फायनल अवस्थेत आलेला नाहीये. मला असं सांगण्यात आलं की 4 ते 5 सर्वे होणार आहेत आणि मग हा प्रकल्प फायनल अवस्थेत येणार आहे. विकास झालाच पाहिजे, विकासाला कोण दुमत नाही. बुलेटिन एकच काय 10 झाल्या पाहिजे. होत असताना जो शेतकरी आमच्या इथं आहे, जो कसं तरी जगतोय, त्याची अनेक कारणं असतील, त्याला निदान नीट जगायची तरी हमी मिळाली पाहिजे. तो सारख्या भीतीखाली जगतोच आहे. हे का ते काही एक तर जेव्हा मी पाहिलं पेपरला बातम्या आल्या तर पहिला प्रश्न आम्हाला सुरुवातीला असं वाटलं, मी आपलं पत्र पाठवतो सर, त्या पत्रात उत्तर आपण दिलं, कलेक्टर साहेबांनी दिलंय, आपणही दिलंय. यासाठी फक्त एवढी जागा लागणार आहे, पर काही जागा लागणार नाही. त्यासाठी थोडी जागा लागणार आहे. तर मग आमच्या ठिकाणून त्यांचा हा 8 तास का हा प्रकल्प मुंबई, तिकडे हैदराबाद, इकडे पंढरपूर, अकलूज, पांडुरंगचा म्हणणार नाही की माझ्या दर्शनाला येताना शेतकऱ्या विस्थापित करून या म्हणून. पांडुरंगाने कधीच म्हटलेलं नाही. त्यासाठी जो आपण मार्ग काढणार कृपया हरित पाट्याचं काढू नका. तो मार्ग आपण काढत असताना लँड यू आर गोइंग टू अक्वायर should not be irrigated land. It has to be dry land, so you will have to give minimum compensation. Please note down my point. I will be giving you a letter to that effect. पहिला आमचा प्रश्न असा आहे की त्या बुलेटिन मध्ये बंधून बुलेटिन झालं, विमानतळ झालं, पण गोंडच नाव आहे. एक लक्षात घ्या, एक जमीन जी तयार होते, आपण सर्व शिकलेलो आहोत, एक जमीन जेव्हा तयार होते, जगाची निर्मिती झाली, तर एक जमीन व्हायला जी खडकाळ जमीन होती ती जमीन शेती लायक व्हायला शेकडो वर्ष जातात. तेव्हा ती जमीन शेती लायक होती. लक्षात घ्या बाबांनो, सगळ्या गोष्टी पिकवता येतात, सगळं काही तयार करता येतं, पण जमीन तयार होत नाही. एव्हरीथिंग कॅन बी प्रोड्यूस्ड एक्सेप्ट लँड, एव्हरीथिंग कॅन बी प्रोड्यूस्ड एक्सेप्ट लँड, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो आहे सर्वे, एक तर मुंबई हैदराबाद साहेब आता रेल्वे लाईन आहे, त्याच्या शेजारी जर आपण पॅरल लाईन टाकली तर काय कोणाचं जमीन जाणार नाही, काय जाणार नाही. हे बिंदास चांगलंच चालते. हायस्पीड रेल्वे टाकत नाही आपण. आणि आदरणीय भोलकर साहेब, मी जेव्हा पवार साहेब यासाठी भेटलो त्या साहेबांचं हेच म्हणणं आहे की मुंबईपासून डायरेक्ट हैदराबाद पर्यंत एक शेजारी ट्रॅक टाकलं, हायस्पीड ट्रॅक होऊन जाईल. तिथे यांची जमिनी एक शासनाचे रेल्वेचे त्या त्यांनी घ्यावे, ते एक. आणि
मुंबई ते हैदराबाद ज्याला विमान आहे, रेल्वे आहे, रस्ता आहे, इतक्या घाईने कोणाला जायचं इकडून तिकडं? इतकी घाई कोणाला झाली इकडून तिकडे जाण्यासाठी? आणि जर काही झाली असली तर ज्याला जायचं ते जातच ना. हा पहिला प्रश्न आमचा. साहेब, आम्हाला आता विनंती करायची त्यामुळे साहेब की हा जो आपण सगळं डिटेल मेला रिपोर्ट झाला नाही म्हणून हे सगळे मॅप आहेत आपले, हा जो बुलेटिनचा मार्ग आहे हा पुरंदरपासून आलाय प्रस्तावित विमानतळापर्यंत, बरोबर. इथं नवीन विमानतळ होणार किती येणार आहे आणि तिथनं हा विमानतळ नेमका विमानतळापासून बरोबर असं कट मारला आहे तो बरोबर छत्रपती कारखान्याचा परिसर, बागायती भाग, जो बागायती भाग ब्रिटिशांनी 1885 साली in 1885 this land got irrigated, that is nearly 135 years back by Bhadgar Dam. तो सगळा डिस्टर्ब होणार आहे, कॅनल डिस्टर्ब होणार आहे आणि सगळ्या जमिनीचे 2 भाग पडणार आहे. कारखान्यात छत्रपती कारखान्याचे कार्यक्षेत्र बंधुराचे इफेक्ट होणार आहे आणि जी जमीन गेली 135 वर्षी दिसती ती जमीन बेजारा अडचणी होतील. कॅनल्स काय करणार आपण? काही ठिकाणी कॅनल आहेत, रस्ते, छत्रपती कारखान्याचे 3 गट त्याचा एफेक्ट होत आहे. 4था गट, दुसरा गट आणि पहिला गट. आता मला खंत वाटते कारखान्याच्या अध्यक्षांना सांगितलं की कारखान्याची बाजू मांडली पाहिजे. कारखाना हा 30 सभासद कारखाना आहे, कारखाना हा पालक आहे 30 सभासद 1 लाख लोकांचा. तिथे कारखान्यात कोणी हजर आहे का? माझ्या माहितीवर नाही, कोणी हजर नाही. जर कारखान्यात फार मोठी चूक होती तर हे 125 वर्षापूर्वी ती जमीन इरिगेटिव्ह झालेली जो ब्रिटिशांनी पहिला कॅनल केला महाराष्ट्रामध्ये तो हा बागेर झाला. तर हा ब्लड बँक कॅनल ते सगळं डिस्टर्ब होणार आमचं. नेण्याबद्दल आमचं जमत नाही. हीच ट्रेन जी ह्याला येते 12 वर्षापूर्वी एअरपोर्ट होणार आहे तिथे, तर तिथून तर सर्व आपण नेली डाळसपर्यंत. डाळस म्हणून गाव आहे हायवेकडे, बरोबर. तिथे वालचंद शेट्टींनी 100 वर्षापूर्वी वालचंदनगर ते भिगवण रेल्वे लाईन टाकलेली होती ऊस आणण्यासाठी. तिकडून ऊस यायचा इकडून साखर जायची. ती सगळी जमीन सरकारी जमीन आहे, स्टेट फार्मिंगच्या जमीन आहे. तिथून सरळ ते तुम्हाला कळवला नेऊन तिथून डायरेक्ट अकलूज पाहिजे नरसिंगपूरला घ्यायचा स्टॉप करावा. निळा नरसिंगपूरला डायरेक्ट माणसं सांगतात तिथं. आता करायचं म्हणून सगळंच केलं पाहिजे. तिथनं तसं अकलूजला न्यावा. अकलूजला पुन्हा तिथं दर्शन घेऊन आपल्या देवीला जाऊन पंढरपूरला जाऊन तिथनं पुन्हा हैदराबादला जावं. तिकडून रस्ता आहे ना. हा कट असाच कसा निर्भय येतोय. बागायती भागात तुम्ही काय नाही करायचं. लोकांना तर डिस्टर्बच करणार आहे विकासाच्या नावाखाली. 150 वर्षापूर्वी जमीन आहे ती तुम्ही संपून टाकणार आहे सगळी. कारखान्याचं साधारणपणे 1 लाख लोकांचं तुम्ही हे करणार आहे, विस्थापित करणार आहे. शेती करणं मुश्किल होणार आहे. सांगताना सांगतात 17 फूट रान लागेल. जेव्हा हे सगळं होताना JCB पोकलेन जेव्हा तिथे फिरत ना तर आजूबाजूची सगळी रानांचं काय कल्पना करा. हे का आपण रानात रोपं लावतो तसं नुसतं का टोच्या मारत जायचं नाही, थांबवलं करत कळत तर सगळे बेकारी होत जाणारी सगळी. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात छत्रपती कारखाना कार्यक्षेत्रात निरा भीमा स्थिरीकरण कारखान्याच्या अलीकडे खाल्लं बोगदा गेलाय. तिथल्या जमिनीची अडचण देहू आळंदी पंढरपूर पालखी मार्ग झालाय तिथे जमिनी गेल्या ती अडचण. पुन्हा बुलेट ट्रेन करायचं काय आम्ही सर? शेतकऱ्यांनी जायचं कुठं? ह्याला पर्याय मार्ग काढा ना. आम्ही याला विरोध करत नाही, विकास तर झालाच पाहिजे. ते करायचं नाही. नुसतं आम्हाला काही करायचं गरज असताना ते का तुम्ही कारण नसताना शेतीची कमी होत चालली. एकदम थोडा जायचं नाही, परंतु कमाल जमीन धारण्यासारखे कायदे केले. ते परिशिष्ट 9 मध्ये टाकले तेव्हा आहे जमीन कमी होत चालली. 50 एकरवाला शेतकरी आज 3 पिढ्यात 5 एकरवा आलाय. वाटण्या झाल्या त्याला पण मुलं झाली, त्यांच्या वाटण्या झाल्या. कुठं जायचं ते शेतकऱ्यांनी? तुम्ही आज पैसे द्या आम्हाला, ते पैसे तिथूनच पुरणार आहेत. रोजगार निर्मिती कुठली करणार आहे आपण? त्यावेळी जेव्हा काम होणार आहे रेल्वेचं त्यावेळी थोडीफार कामं मिळतील, ट्रॅक्टरला कामं मिळतील, ज्याच्याकडे JCB असेल तर कामं मिळतील. ही झाल्यानंतर त्या रेल्वेला आपण तर फार शिकतो, आपल्याला माहिती शेतकरी पोरं आपण, मी पण काय फार शिकलेलं नाही. कुठलं काम मिळणार आपल्या रेल्वेला? त्या बावटा दाखवायचं, सिग्नल आला गेला, मग तिला बावटा बी लागत नाही की अशी आली गेली अशी जाते. तेव्हा त्याचा आपला काय उपयोग नाही साहेब. आणि द्यायची तर हायवेचे कडून द्या ना, बंद नाही ना तुम्ही. हा कसला ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे. एअरपोर्ट पाहिजे, रेल्वे पाहिजे. आज माणसं गोरगरीब मावळाची कुठला विकास करायला निघाला हे थांबवला पाहिजे.
करण्याबद्दल दुमत नाही. अजून कुठे सर्वे करा, तुमच्यावर पायी फेरत तयार आहे सर्वेसाठी. जिथे कमीत कमी जमीन जाईल, कमीत कमी बागायची जमीन जाईल, त्याचं ठिकाण आपण केलं पाहिजे. आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय दत्ताभाऊ भरणे असतील किंवा आदरणीय हर्षद पाटील असतील, ते सगळ्यांचे हेच म्हणणं आहे की बागायची भागातून जाऊ नये. साहेब रेल्वे आता चालली ह्याला हैदराबादला. आता उगाच रेल्वे चालली, मला वाटते की माझ्या ह्यातून मतदारसंघात गेले पाहिजे. प्रत्येक जर बुडाने असे म्हणाला की माझ्या इथे जायला पाहिजे, तर प्रत्येक गोष्ट अशी कशी वापरायला पाहिजे. मोहम्मद पर्वत के पास क्या पर्वत मोहम्मद के पास एक ठराविक आलेली शहरात सगळी एअरपोर्ट, सर इच अँड एव्हरी एअरपोर्ट इज अबाउट 1 to 1.5 hours फ्रॉम द मेन सिटी, राईट. आता जायचं ना पंढरपूरच्या माणसाला हैदराबादला गेलंच पाहिजे. पण मग आपण आता पुण्याचं एअरपोर्ट सोडलं तर मुंबईचं एअरपोर्ट, मुंबईवरून साताऱ्याला जायला मंत्रालयापासून तास ते 1.25 तास लागतो. तसं इथले माणसं कुलवाडीला बसायला येऊ शकतील, कुलवाडीला ते पोहोचू शकतात. तेवढा वेळ त्यांचा पुढचा देखील वाचेल. एअरपोर्ट ही प्रत्येक रेल्वे प्रत्येकाने घराजवळ जाऊ शकत नाही, तर कुलवाडीच्या लाईनच्या तिथून टाकलं तर निश्चितपणे लोक तिथून जाऊ शकतील. आणि कुठलंही एअरपोर्ट हे 30-35 किलोमीटरपेक्षा जवळ कुठल्याही शहरात नाहीये. त्या दृष्टीने आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि पूर्वी मी ब्रिटिश काळात मी जबाबदारीने बोलतोय, हा सर्वे पूर्वी फलटण ते पंढरपूर हा ब्रिटिश काळ 100 वर्षापूर्वी सर्वे झालेला आहे. हा तो सर्वे सापडत नाही. रेल्वे प्रशासनाचं दुर्दैव आहे. ह्या ट्रेनच्या बाबतीत मी एवढंच काम करतोय सध्या. ही ट्रेन ही रेल्वेच्या बाबतीत सध्या एवढंच काम करतोय कारखाना सोडून, कारण ही माझी तर जमीन जाणार आहे बाबा, सर्वसामान्य शेतकरी संपून जाणार आहे. आज लोकांना वाटते मला एवढे पैसे मिळतील तेवढे पैसे मिळतील. अरे पैशाची किंमत काय राहणार आहे पुढं? उद्या पैसा असेल जमीन नसेल, हे महत्वाचं आहे. त्यासाठी आपण थांबवलं पाहिजे. तुम्हाला न्यायची पंढरपूरला न्या. आता मग बारामतीला असं पुढे जाऊन तुम्ही आमच्या भागात खाली येत आहे. एअरपोर्टला आता डायरेक्ट घ्या गट, तो काय घेत नाही. हा काय योगा आहे का? माझी जमीन जात नाही, आमच्या होळकर साहेबांची जमीन जात नाही, आमची झेडपीचे कोण सदस्य बंधू बोलले त्यांची जमीन जात नाही, बरोबर ह्यांची जमिनी जाते. हा काय योगा आहे का? हे तुम्हाला नोट करून घ्या. हे एक. आणि पूर्वी पंढरपूरला जो सर्वे केला तर 100 वर्षापूर्वी तो काढून बघा. वालचंद कंपनीने रेल्वे नेलेली 100 वर्षापूर्वीच्या रूटनी. आपण जर डाळजण बघितलं तर डाळस कळस जंक्शन अशी सगळी शेती पाहण्या जमीन आहे. तिथनं कळमला जाता येतं. असं कळमला जायचं, असं कळमला जायचं, ते करता येईल ना. तुम्ही शेतकरी विस्थापित का करायला निघाले? ते कांबळे साहेब या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणि बरं का कांबळे साहेब, या सर्व गोष्टी लक्षात घ्या. हा, आणि ह्याच्या सर्व घ्यायची डिटेल काय चर्चा करायची असेल ना तर आम्ही याला तयार आहे. तिथं माझा विरोध शेतकरी म्हणून विरोध आहे. त्या तुम्ही शेतकरी विस्तरित करणार आहे, कारण काय क्षेत्र इतके असे ठेवणार आहे त्यांना जसं काय अडचणी होणार आहे. बाकी मार्गाने आमची जमिनी गेले, सगळं झालं. हे सगळं आम्ही काही देतच राहायचं भाऊ. आणि काय योगा आहे का की माझी होळकरांची जमीन जाते? असं नाही व्हायला पाहिजे ना. त्यासाठी आपण हे काही थांबवलं पाहिजे. लोकांना माझी विनंती आहे, मी आयुष्यात कधीही शेतकऱ्याची गद्दारी केलेली नाही आणि त्याची मी किंमत मोजली बंधून. शेतकरी काही तोटावून दिलेला नाही, पुढे मोजत राहील. आणि कांबळे साहेब आम्ही एवढं सांगतोय तुम्हाला, शेतकरी संघटनेचे आम्ही एक छोटा कार्यकर्ता आहे. एवढं करून कांबळे साहेबांचं लक्ष करू, एवढं करून जर हा प्रकल्प जर येण्याचा प्रयत्न केला त्याला फार मोठ्या प्रमाणात विरोध केला जाईल. त्यासाठी आत्मदहन केलं जाईल. तर आत्मदहन पृथ्वीला जास्त पहिलं केलं सगळ्या आधी. मी आत्मदहन केलं परत. तुम्ही शेतकऱ्यात मारा नाही का? हे करायला जमत नाही आमचं. अरे काय चाललंय काय? शेतकरी जमीन घेत चाललंय. शेतकरी कंगाल झाले, शेतकरी हातात काय राहिले? ते जमिनीचं राहून ते हातात. इकडे तुम्ही म्हणता ऊन वारं पाऊस सगळं सरकारने शेतकरी. तुमच्या राष्ट्रीय महत्वाकांक्षा आहे तेही पाहिजे, तिथं ती पाहिजे. शेतकऱ्यांना जायचं कुठं? यासाठी त्याला आमचं विरोध आहे. बाय टूथ अँड नेट वी आर गोइंग टू ऑपोज दिस. टूथ अँड नेट. आणि हे सगळं पत्र आणलेलं मी ते तुमच्याकडे रेजिमेला पोहोच द्या. आम्ही ह्याला पूर्णपणे विरोध करणार आहोत. हा प्रकल्प खूपच लादू नका जनतेवर, एवढीच आपली विनंती करायची. ह्याच्यासाठी पर्याय मार्ग खूप आहे. तुमच्यावर मी माझ्या खात्याने फिरवता आहे. बुलेट ट्रेनचा पाय खाणार मी तुमच्यावर फिरून करायला आम्ही विरोध करत नाही ना. पण शेतकरी नका घालू यायचे तुम्ही. लोकांच्या बागायची जमीन राहतं आज करू नका.
आणि हा जो सर्वे आहे ज्या पद्धतीने चालले ना, स्पष्ट बोलतो कोणाला वाटत चालू हे जे सर्वे झाल्यामधनं हा संशयास्पद आहे. माझं नाव देऊया तिथं, आम्ही नावाविषयी बोललोय कोर्ट केलं चालत. शेतकरी ह्याच्यासाठी बेलपट्टीचं प्रत्यक्ष पाठवू नका, शुद्ध वाकडे घेऊन पण शेतकरी वाकडे घ्यायचं ना बाबांनो, हे लक्षात ठेवा. दोन आपण बळी पडू नका, पैसे थोडेच मिळतील. आज ₹1,00,000 मिळाले, उद्या आपण ते एफडी ठेवले, उद्या 10% महागाई वाढली तर ते ₹1,00,000 90,000 होतात, हे लक्षात घ्या. पैसे सगळ्यांनाच मिळणार ह्यातनं, ह्यातनं फायदा व्हायचा नाही हे सगळं. आणि व्हायचं असेल तर मग हा सर्वे जरा नीट केला पाहिजे. मला वाटतं युगात्मा पाहिजे. अधिक न बोलता पोर आहे, भावना समजून घ्या. लोक बिचारे बोलू शकत नाही, त्यांना माहित नाही. शेतकरी तर सांगायला ना तर थोडे पैसे मिळलं म्हणजे की विचार पोहोचू शकतो. काही लोकांना थोडे देऊन यायचे अर्धा पाव नाही करत, त्याला वाटतं की शेतीवर पैसे मिळतात, शेती विकून पैसे मिळवतात. पुढचं काय त्याच्या पुढच्या पिढ्यांचे काय विचार करत नाही. त्यासाठी तुम्ही या सगळ्या सोशल इफेक्ट लक्षात घ्या. ह्याच्यासाठी आम्ही पण प्रयत्न करतो, तुम्ही प्रयत्न करा. आमच्या भावना कृपया कळवा नाही तर कारण असा प्रश्न मोठा करू नका. लोक मला वाटतं शेवटी एखाद्या कॉल घेऊन पुढून निघालो, मला सगळं माहितीच आहे. मी आंदोलन खूप केली, एवढा 500 वेळा जाऊन आणि सगळं मला माहिती. कृपा आपण हे चालू नका. चाललं तर आरतीचं होईल, आपण ह्याचा दुसरा मार्ग काढू. तुम्हाला सांगतो पुरुषा करायचं आहे, पण शेतकऱ्या कृपया लावू नका एवढी आपल्याला माफी विनंती करतो. आणि ज्यांना बुलेट प्रकल्प करायचं वाटतो किंवा ज्यांना त्यांची स्वप्न आहे त्यांना माझी हात जोडून विनंती, त्या राशीची महत्वाकांक्षा दुसरी आपण आवर घाला. तुमचा पहिला सर्वे मार्ग आहे, हा सर्वे सरळ गेला, विमानतळावरून सरळ गेला मार्ग आहे. हे सगळं प्रकरण कारण नसता वाढू नका. एक पुढचे दिवाळीचे तोंड नका आंदोलन करायला. आधी काय बोलत नाही, परंतु शेतकरी बंधूंनी जागे व्हा. तुम्हाला खोटं कोण काय सांगेल, आपल्या इथं स्टेशनच नाही. 12 बसायला घ्यायचं ते तिथं बसायला फुल वाटलं की 12 डायरेक्ट पंढरपूर. आपल्याला काय 12 येत आहेत की होटलला भेटायला लागते, काय करायचं. तिथनं डायरेक्ट अशी लाईन काढली की सरळ तिथे खाली नदी काढली देणं असं काय म्हणणं नाही. किंवा मग जुना सर्वे आहे पर्यटन ते डायरेक्ट अकलूज पंढरपूर ते करा. शेतकऱ्यांना अजून आपले हात जोडून विनंती. धन्यवाद. थँक्यू. मला वाटतंय याच्यामध्ये उपस्थित सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी आहेत, या सर्वांचं मत अगोदर आपण विचारात घ्यावं असं या ठिकाणी मला वाटतं. मी हेमंत निंबाळकर संसद जे ग्रीन झोन जे म्हणता साहेब तुम्ही, ग्रीन बेल्ट हरित कशासाठी, म्हणजे याचं उत्तर मिळालं नाही तर ग्रीन झोन मधून का जायचं बुलेट ट्रेन. आणि दुसरी गोष्ट दुसऱ्याला आपण म्हणतात तसं की इथं नोकरीची मिळणार तेवढा टॅलेंट पाहिजे माणूस त्या बुलेट ट्रेनला. तुम्हाला मिळालं तर काय सिव्हिलची मिळेल, दगड उचला माती उचला काय असेल ट्रॅक्टर बिक्टर वगैरे. आणि जर घरची मिळवायची असेल तर तेवढं टॅलेंट आपल्याकडे नाही. आपण शेतकरी साधी फार तर फार आपली म्हणून काय होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की हे पैसा आपल्याला देतो म्हणतात. आता ही आपली म्हणजे फक्त 12 दिवस खाली जर सोडलं तर ही काळीभोर जमीन आहे आपल्या वडील पार्जित, म्हणजे आजोबांच्या पासून ते आलेले हिंदू एकत्र कुटुंबाप्रमाणे. आणि त्याचा पाण्याचा सोर्स आहे 12 महिने. आणि ती जमीन जर दिल्यानंतर पुन्हा काय, ती जमीन जर पैसे दिले आपल्याला 4 पट तरी साहेब तशी जमीन आयुष्यात ह्या भारताच्या कुठेही मिळणार नाही. तशी सगळी ही गाय म्हणजे जे आपल्या बागायत क्षेत्र असं तिथंच मिळणार नाही. पुन्हा आपलं राहतं घर सोडून आपण तिथं जायचं करायला. आजपर्यंत एवढी धंदा बांधणी सगळं झालं, त्या लोकांना प्रस्तावित जागा दिल्या, बघा त्यांचे काय हाल झाले. तिथं प्यायला पाणी मिळत नाही. आज आपल्या इथं स्थावर तिथं सगळे. आणि काय त्या बुलेट ट्रेनला जसे बापू म्हणे तसं काय कुणाचं काम आहे एवढं अर्जंट 3 तासाचं पोहोचलं पाहिजे. आणि त्यात लोक जाणार आहेत फक्त 750 1,75 बरोबर आहे मॅडम. म्हणजे एवढं. आणि आता सर्वसामान्य माणूस कशाला हैदराबादला जाते, आपल्याला एसटीने जाता येणार नाही पुण्याला नॉन स्टॉपने. हा नॉन स्टॉपने जाता येत नाही तरी आपण विचार करतो लोक 50 रुपये वाचतील आपल्या साध्या बसने जाऊ, काय काम नाही तिथं आपलं. किंवा एक दिवस आधी जाऊ. पूर्वीची लोक शिवाजी महाराजांपासून झालेच की राज्य घडत आले, इंदिरा गांधी झाल्या, सगळे दुनियाने पवारसाहेब गेलेच की मुंबईला. त्यावेळेस बुलेट ट्रेन होती का. त्यामुळे ह्या गोष्टी खरंच म्हणजे काळ म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोपवलं नाही पाहिजे. म्हणून मी हात जोडून विनंती करतो. आता वैयक्तिक माझं मत आहे, तर तुम्हाला काय मत मांडायचं असेल तर मांडा. पण बाबांना पुन्हा आयुष्यात एकदा जर हे गेलं कारण हे कमर्शियल एरिया होत चाललंय.
त्याच्यावरचे कुठलाच मुळशी पॅटर्न पिक्चर बघितलं असेल सगळ्यांनी. तसं आपलं होईल. तिथल्या जमिनी मी तिथंच बापू हायवेच्या कडेला पेरू किंवा काहीतरी विकावं लागेल आपल्याला त्या पालखी मार्गाच्या कडेला. आणि आपल्यानंतर आपल्या पिढीचाही तुम्ही विचार करा की भविष्यात ते आपल्याला माफ करणार नाही. तुम्ही जरूर सुधारणा करा. 21व्या शतकात जे चाललंय ते सगळं आम्हाला मान्य. तर तुम्ही ड्राय एरियात जाऊ देत. बापू म्हणतात तसं या ग्रीन झोन मधनं कशाला आपलं सगळं बागायचं क्षेत्र. ड्राय एरिया मधला सुद्धा नाही ठीक आहे. शब्द बदलून घेऊ. सरकारच्या वतीने मी माफी मागतो. ऐका साहेब समाती आपल्याला वाढवायचं नाही. तुम्ही शेतकरी मी शेतकरी ती काय चुकून बोललो असं काय ड्राय एरिया वगैरे कुठूनच नको. बस नाही झालं ना विषयाचं. बस कुठूनच नको असं सर्वांचं मत नाही. तुम्ही सांगितलं 30,000 सभासद कारखान्यांचे तिथं सांगतात 30,000 सभासद कारखान्यांचे ते बाधित होतात. त्यातले लोक जातात आणि कारखान्याचा विषय आला की दुसरा विषय येतो. म्हणजे हा विषय नाही ना घ्यायला पाहिजे. नाही ठीक आहे. तुम्ही म्हणत असता तर शेतकरी तुम्ही बंधूच शेतकरी म्हणताय त्याचे 2 भाग का पाडतात. कुठं पाडले ऐकून घ्या. शब्द तुमच्या वतीने पाडतो मी. एक मिनिट तुम्ही तसं गैरसमज करू नका. ऐका जरा एक मिनिट. इथं गोंधळ असं करू नका. आपले जे मुद्दे आहेत मुद्दे सुद्धा मांडा. आपल्या शर्मात देते फक्त गोंधळ बिंदू काही नव्हतं. मी अंडरस्टँडिंग आहे. अजिबात गोंधळ नाही. तुम्ही काळजी करू नका. एक मिनिट हे करण्यापेक्षा आपण जे प्रोजेक्ट तुम्हाला प्रोजेक्ट जे माहिती दिलेली आहे आपलं प्रेझेंटेशनद्वारे त्यामध्ये तुमच्या रिलेटेड मुद्दे जे आहेत ते मुद्दे या ठिकाणी मांडावेत. उगाच वाद होईल असं कृपया कोणी मांडू नये. विनंती आहे सगळ्यांना. तुमचे जे मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे मांडा. ए टू झेड मुद्दे या ठिकाणी घेतले जाईल. तुमचे मुद्दे संपल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. हे आहे आणि त्या मुद्द्याला उत्तर आम्ही पूर्णपणे देणार आहे. पण एकमेकाचं वाद होईल किंवा हे होईल कोणाचं भावना वगैरे असं काही मुद्दे मांडू नका. मुद्दे सुद्धा मांडा. आम्ही तिथे प्रोसिडिंगला घेतो. ठीक आहे. आपण पाहत इथल्या सगळ्या जमिनीची आपल्याला कल्पना आहे. तरी आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो किंवा सगळ्यांच्या वतीने की हे कुठूनच न ह्याचा आमचा विरोध आहे. आणि पृथ्वीराज बापूंनी जे प्रश्न आता त्यांनी सूचना केल्या त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. काही 2 गोष्टी चुकून माझ्या कोणातून गेल्या असतील त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. नमस्कार. माझं नाव विक्रम निंबाळकर दासी. जो आप रेल का ये बुलेट ट्रेन का कर रहे हैं उसमें हमने 1-2-4 महीने पहले उसमें बोल भी दिया था कि आप तो सर्वेक्षण कर रहे हैं. उसमें जो आपका पहला जो लाइन है जो आपका पुणे से बॉम्बे से डायरेक्ट सोलापुर जाता है वो लाइन से आप लेके जाएंगे तो किसी को भी उससे दिक्कत नहीं होगी. लेकिन आप ऐसा बीच में से क्यों लेके जा रहे हैं? क्या उसका फायदा क्या है? ये भी आप बोल नहीं रहे कि उसका फायदा क्या है. ठीक है जिनको चाहिए वो जाएंगे डायरेक्टली बॉम्बे से जाएंगे पुणे से जाएंगे सोलापुर या उधर हैदराबाद. लेकिन इधर हमारे जो लोग हैं गांव में रहने वाले उनको क्या फायदा है इससे? आप जो बोल रहे फायदा है फायदा है फायदा है. हमें तो नहीं लगता कि उसका कोई फायदा है. हमारे गांव की तरफ से जो चाचा बस्ती गांव के लोग आए उनकी तरफ से तो हमने इसका बापू हमने जो ये ग्राम सभा हुई थी उसका हमने ये भी लिया कि उस ग्राम सभा में हम इसका विरोध कर रहे हैं पूरी तरह से. और बापू इन्होंने कुछ भी ऐसा नहीं किया जो एनएच का काम चल रहा है. हेलो आप जो रेल के लोग हैं आपने एनएच के साथ आपने कुछ बात किया इस काम के बारे में? जो पालकी मार्ग का जो काम हो रहा है अभी पालकी मार्ग का काम हो रहा है रोड का उसमें जो आपका जो लाइन जा रहा है वो जो हमारे गांव में से क्रॉस हो रहा है वो पालकी मार्ग को जो क्रॉस होके जा रहा है उसमें हमारे घर के पास वो ब्रिज आ रहा है पालकी मार्ग का और आपकी ट्रेन भी उसी घर के पास से जा रही है. एक ही साथ ऐसा कैसा हो सकता है? मतलब आपका कोई भी इसमें ये पूरी तरह से आपने ये नहीं किया कि सर्वे ठीक से नहीं किया है. जो भी कर रहे हैं वो आप गलत कर रहे हैं क्योंकि आपका एनएच के साथ भी जो पालकी मार्ग के लोग हैं उनके साथ भी अच्छी तरह से आपका बात नहीं हुआ है. पहली तो ये ठीक मतलब ये बात तो सही है. आंसर करो अभी मैं एक चीज प्लीज आप समझिए यहाँ जरूर बहुत अच्छी तरह से समझिए. ये कोई पॉलिटिकल डिबेट नहीं है.
हम कोई पॉलिटिकल डिबेट नहीं कर रहे हैं। एक तो मैं पहले बोल रहा हूँ, हम पॉलिटिकल नहीं बोल रहे, हमें कोई लेना देना नहीं। सुनिए, एक मिनट सुनिए, आप जो बोल रहे हैं वो एक गलत है बात। पॉलिटिक्स क्या पॉलिटिक्स है इसमें? नहीं पॉलिटिक्स क्या है इसमें? बोले आप नहीं पॉलिटिक्स क्यों बोल रहे हैं? लेकिन आप एक बात सुनिए, पॉलिटिक्स का क्या है इसमें? किसी पार्टी की तरफ से हम बोल रहे हैं क्या? अरे हमारे घर के ऊपर से ले जा रही है, इसकी वजह से हम बोल रहे हैं, ये पॉलिटिक्स की वजह से नहीं बोल रहे। सुनिए मेरी बात, आपके घर के ऊपर से रेल अगर जाएगी तो आप क्या बोलेंगे? वो पॉलिटिक्स होगा क्या? ये जो बोल रहे हैं ना, ये तो एक ठीक से आंसर नहीं दे रहे, इन्होंने एक ठीक से आंसर देना चाहिए। इधर कोई सर एक जो बोल रहे हैं ना सब लोग, इधर कोई पॉलिटिकल नहीं हो रहा है। आप सुनिए ठीक से, हर एक सवाल का आप हर जवाब अच्छी तरह से दीजिए। पेड़ बोल रहा है, किसान का पेड़ बोल रहा है, आप क्या बोल रहे हैं पॉलिटिक्स का? दिस इज नॉट पॉलिटिक्स। ये क्या बोल रहे हैं ना? ये पेड़ है, किसान का पेड़ बोल रहा है। घर के ऊपर जाकर रेल जा रही है तो बोल रहे पॉलिटिक्स है। मेरे इधर ब्रिज हुआ है, मेरे घर के पास ब्रिज हो रहा है, एनएच का ब्रिज हो रहा है पालकी मार्ग का, और आपका सुनिए सर, आपका ट्रेन का भी उधर से जा रही है। बोलने दोगे कि नहीं बोलने? सर आपका प्रश्न मला कळला ना? ऐसा हमने डिसाइड किया ना, तो इसमें हमने पहला दिवस है ना राव साहब। देखिए ऐसा है, ये सारा का सारा जो डिजाइन हमने किया, हमने आपको पहले भी बहुत प्यार से हम बताया, हम लोग आपसे सुनने आए हैं, आपकी परेशानियाँ अपना बताने आए हैं आपको। इसमें हमने किसी से ये नहीं है कि हमने कोई इंटेंशनली कहीं से डिजाइन किया है कोई चीज़, और ये अभी भी स्टडी के अंदर है। हमारी जो रिक्वायरमेंट है, जो ट्रेन को चलाने की रिक्वायरमेंट है, उस हिसाब से जो एक्सपर्ट्स हैं, जो एक्सपर्ट 30-40-50 साल के हैं, जो मल्टी कंट्रीज में काम किया है, जिन्होंने जिस चीज़ की रिक्वायरमेंट जिस तरीके से बनती है, ये उन्होंने किया है डिज़ाइन। उन लोगों ने बहुत सारी चीज़ें कंसीडर की हैं कि ये कैसे किया जा सकता है। आप समझे बात है, इसमें वो रिक्वायरमेंट के हिसाब से ही हम लोग चले। दूसरी बात ये है, इसमें सबसे पहले ये डिसाइड किया, कोशिश भी की गई कि जो हमारे पास अवेलेबल फैसिलिटीज़ हैं, वो चाहे हाईवे का हो, वो चाहे ट्रेन का हो, वो चाहे कोई और गवर्नमेंट का हो, उसको कंसीडर करके कि उसकी ज़्यादा से ज़्यादा फैसिलिटी की ज़मीन और उनकी फैसिलिटीज़ को हम यूज़ कर पाएँ प्लीज़। दूसरी चीज़, क्योंकि ये डिफरेंट प्रोजेक्ट है, ये नॉर्मल रेलवे का प्रोजेक्ट नहीं है, नॉर्मल हाईवे का प्रोजेक्ट नहीं है। हाईवे के प्रोजेक्ट और रेलवे प्रोजेक्ट जो होते हैं वो 100 किलोमीटर 120 किलोमीटर की स्पीड पे डिज़ाइन होते हैं। ये 330 to 350 किलोमीटर की स्पीड पे डिज़ाइन हुआ है, इसीलिए क्योंकि ये एक बड़ी हाई स्पीड ट्रेन है, इसकी टेक्निकल रिक्वायरमेंट बिल्कुल अलग है। और उस टेक्निकल रिक्वायरमेंट के हिसाब से, क्योंकि आपको वो स्पीड अचीव करनी है 300 किलोमीटर की, आपके पास कॉरिडोर की लिमिटेशंस होती हैं और उसकी टेक्निकल रिक्वायरमेंट्स होती हैं आपकी। आप इसमें क्या है कि अगर आप थोड़ा सा भी डेविएट करते हैं किसी एग्जिस्टिंग हाईवे से चल रहे हैं, तो वो 20 किलोमीटर तक चला जाता है उसको लाने के लिए। क्योंकि सर मेरा क्वेश्चन है ना, आपको समझ में नहीं आ रहा है। डोंट टॉक टेक्निकल। हेलो सर जी, अंडरस्टैंड टेक्निकल थिंग। तुम्हारी जो किसान की जो डोंट टॉक टेक्निकल। हेलो, मैं जो क्वेश्चन आपको बोल रहा हूँ सर, किसान को गुमराह मत करो। टेक्निकल बोलना है तो मेरे साथ बोलो, टेक्निकल बोलना पूरा टेक्निकल। मैं जो क्वेश्चन बोल रहा हूँ सर, ये जो आप बोल रहे हैं वो गलत है। मेरा जो क्वेश्चन है, क्वेश्चन समझिए, मेरा जो क्वेश्चन है, मेरे घर के सामने एक पालकी मार्ग का काम चल रहा है एनएच का, उधर ओवर ब्रिज हो रहा है, उधर उस ओवर ब्रिज के पास ही आपका क्रॉसिंग है, तो वो एक साथ कैसे हो सकता है? इसका मुझे जवाब दीजिए सर। ऐसा है, आपसे पहले हमने ये डिस्कस नहीं किया था कि ये यहाँ पे है, वो एक टेक्निकल रिक्वायरमेंट के हिसाब से आया है। हमें उससे बुलेट ट्रेन से कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन जो आपका बॉम्बे से डायरेक्टली सोलापुर जो लाइन है, ट्रेन का लाइन है, उसके पास से लेके जाएंगे तो अपने आप से बोला कि मैं कोई पॉलिटिकल आदमी नहीं हूँ। मैं अपने क्यों बोला है सर? मैं अपनी बता रहा हूँ इसलिए कि आप ये समझें कि इसमें हमने ये कंसीडर करते हुए कि इसका कोई लैंड जाना है या इसका लैंड जाना है, ये कंसीडर नहीं किया हमारे प्रोजेक्ट की रिक्वायरमेंट के हिसाब से। अच्छा, दूसरी चीज तो एक काम कीजिए सर, मैं बोलता हूँ आपको, पहले तो आप इस पूरा जो है ना 649 किलोमीटर का आपका जो प्रोजेक्ट है, उसके आप पूरा ये प्रोजेक्ट किधर से जा रहा है, कैसा जा रहा है,
क्या क्या प्रॉब्लम है उधर के खेतों के लोगों का, ये पहले आप सर्वे ठीक से कीजिए। अरे जो लोग जब भेजते आप उनको कुछ भी मालूम रहता नहीं है, वो खाली वो उसको मतलब हम जो बोलते हैं उसको नहीं पता चलता, वो बोल रहे हैं हमारे खेती वालों को नहीं पता चलता, लोगों को सिर्फ अपना आप जो बोल रहे हैं ना वो इतना मिलेगा उतना मिलेगा, ये जो आप दिखा के जा रहे हैं ना वो ठीक नहीं है सर। खेती वालों को आप जो बोल रहे हैं ना ग्रीन जोन, अरे क्या जरूरत है ग्रीन जोन, जिधर से जा रहे हैं ना आपके सोलापुर की लाइन उधर से लेके जाएंगे तो ठीक रहेगा सर। सर आप ठीक है, अपना सजेशन दे दीजिए, हम उसको और वो जो बोल रहा ना मेरा पॉइंट है ब्रिज का, वो भी आप नोट कर दीजिए। और हमारे गांव की तरफ से इधर के हमारे सरपंच भी आ गए, मेरे पूरे गांव के लोग भी आ रहे हैं, हमारा विरोध है जिसका जो है वो बाकी का सब देख लेंगे। थैंक यू, धन्यवाद। पालखी मार्गाचा ओव्हरब्रिज आहे आणि तिथं रेल्वे पण क्रॉस होते, तोच आहे ना? बरोबर आहे, तो जास्त गोष्टीतूनच होतो आणखी सांगा तुला तिथं मी माझ्या गावच्या पुढे हो आणि ऐका ना सर, माझा पूर्ण प्रोजेक्टला तिथून जाण्यात माझ्या गावातून जाण्यात माझा विरोध आहे, माझ्या इथून जाण्यात माझा विरोध आहे सर। बारामती माझं क्षेत्र गाडीतेल हद्दीत आहे। आपण मगाशी हे सांगितलं की गाडीतेल वाडी आणि कटपळ स्टेशन या परिसरात स्टेशन होणार आहे बारामतीचं, ते नेमकं कुठं होणार आहे, कुठल्या गट नंबर मध्ये होणार आहे? आणि त्यासाठी किती जागा जाणार आहे? हे आपलं जे बारामती तालुक्यातलं जे लोकेशन जे आहे, गोखीरवाडी जे गाव आहे त्याच्या शेजारी जे एअरपोर्ट आहे त्या तिथे त्याचं लोकेशन आहे आणि त्याचं जे चेंजिंग आपल्या इथे येतं 219 मध्ये चेंजिंग मध्ये ते लोकेशन बसलेलं आहे। कटपळ का गाडीचे हा गाडखेवाडी जे आहे ते आपलं तिथे आहे ते लोकेशन 219 त्याचं चेंजिंग आहे तिथे। मी निलेश दत्तात्रय केळेकर राहणार बारामध्ये, माझं क्षेत्र गाडगे हद्दीत आहे। गाडीखेलमधून माझ्या शेतातून जायला काही हरकत नाही, पण ज्या ज्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रातून जाणार आहे त्याला बाजारभावाप्रमाणे तुम्ही म्हणताय आता बाजारभावाप्रमाणे आम्ही रेट देणार। आणि पाठीमागा असा अध्यादेश काढला माननीय नितीनजी गडकरींनी की आता आम्ही बाजारभाव कमी केलेला आहे, रेडी रेटनरच्या 2 पट देणार आहे। हा तुमचा कन्फ्यूज आम्हाला झालेला आहे की पाठीमागच्या आठवड्यात अशी बातमी आलेली ना, आता तुम्ही सांगता की बाजारभाव हा कोण ठरवणार? त्या बाजारभावाचे 5 पट तुम्ही म्हणता की आम्हाला देणार आहे। बाजारभावापेक्षा आम्हाला जास्त बाजारभाव जो 10 लाख रुपये असेल त्याचे 5 पट म्हणजे 50 लाख रुपये गुंडा निघाल तिथं एक। आणि दुसरा एक माझा मुद्दा आहे, ज्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रात न जाते त्या कुटुंबातला एक व्यक्ती त्या रेल्वेच्या खात्यामध्ये घेतला पाहिजे, हे माझी प्रमुख भूमिका आहे। माझी प्रांत साहेबांना विनंती आहे, खुलासा साहेब द्यायचे आहे। साहेब माझी एक विनंती अशी आहे, विशेष करून मला असं सांगायची वडाने ते टाकेवाडी पर्यंतची हद्द ही जवळपास
पत्रकाराला आहे दिलंच नाही. त्यांच्या बाबतीमध्ये बाजारभाव हा असतो, तो बाजारभाव त्या गावामध्ये जे तुमचे खरेदी खत झालेले आहेत, ज्या दिवशी नोटिफिकेशन निघेल त्या नोटिफिकेशनच्या अगोदरच्या 3 वर्षाची आपण खरेदी खत घेतो. खरेदी खताने तुम्ही जो दर ह्याला भरलेला आहे, आपला मुद्रांक शुल्क भरलेला आहे, ते खरेदी खत घेतो. उतरत्या क्रमांकाने लावतो आपण. त्याची पहिली 50% घेतो आणि 50%ची आपण सरासरी घेतो. जो सरासरी दर येईल तो त्या गावचा दर बाजारभाव समजला जातो. ही बाजारभावाच्या याची प्रोसिजर आहे. माझा प्रश्न असा आहे सर की मगाशी सांगितल्याप्रमाणे साधारण 40 किलोमीटर अंतरावरून आमच्या तिथून लाईन ती मला तिथं मोजकीची एका गावची माणसं तुम्ही बोलावलेली दिसतात का, हा माझा पहिला प्रश्न. तुम्ही त्याचं विस्तृत सगळ्या सरपंचांना काही सांगितलेलं नाही. मी सुद्धा इथं कचेरीत आल्यामुळे मला माहिती मिळाली. शेतकऱ्यांना माहिती नाही. एकही शेतकरी माझ्या त्या पट्ट्यातला इथं दिसत नाही. याचं कारण काय मला सांगा. तुम्ही माझा गट धरला तर वडाण्यापासून गोजूबावीपर्यंत एकही माणूस, मोजकी माणसं इथे एक शेतकरी फक्त दिसते, बाकी कोणी माणूस मला दिसला. त्यामध्ये आपण पेपरला जाहिरात दिली होती. पेपरला जाहिरात देण्याचे त्यांच्याकडे प्रोव्हिजन आहे. प्रत्येक शेतकऱ्याला कळवणं हे त्यामध्ये प्रोव्हिजन आहे आणि पेपरला दिली होती. एक इंग्लिश पेपरला आणि एक मराठी पेपरला दिली होती. ही जिल्ह्याच्या आहे, जिल्ह्यामध्ये त्याचं सर्क्युलेशन आहे त्या पेपरला दिली होती. कमीत कमी ज्यांचे गट बाधित, आता बऱ्यापैकी तुमच्याकडे चित्र स्पष्ट झालेलं आहे, ज्यांचे बाधित गट आहेत त्या शेतकऱ्यांनाच तरी तुम्ही बोलवायला पाहिजे होतं ना, अशी माझी विनंती. समजा ज्याचं काय जळत नाही त्याला बाजूला ठेवा, पण ज्याचं जात आहे, ज्याचं जे गेलेलं आहे, जाणार आहे, अशा शेतकऱ्यांना तरी तुम्ही बोलवायला पाहिजे होतं ना. आणि पेपर किती लोक वाचतात आता. त्या कोरोनामुळे बऱ्याच जणांनी पेपर घरी टाकायचे बंद केले. आणि तर सगळी माहिती एका झटक्यात वाचली, संपला विषय. काय करणार आपण. मैं ठीक समझ रहा हूँ तो बताता हूँ सर. आप बोल रहे हैं कि अफेक्टेड फार्मर्स को नहीं बुलाया है ना? मैं आपको बताता हूँ सर. एक्चुअली क्या है, हर विलेज में जाके हमारी टीम ने जब वो सर्वे के लिए गए तो सबसे डिस्कशन किया है पूरे विलेज लेवल पे, प्लस इंडिविजुअल जो अफेक्टेड लोग हैं उनके घर जा करके उनको भी डिटेल दिया है. और ये डिस्ट्रिक्ट लेवल की है. इसमें हर गांव में इंफॉर्मेशन दिया गया कि आप इसमें आए ज्यादा से ज्यादा लोग, और उसमें सिर्फ अफेक्टेड फार्मर नहीं, कोई भी आ सकता है. साहेब यांनी कुणालाही सांगितलेलं नाही, कुणालाही सांगितलेलं नाही. ते म्हणजे इंडिपेंडेंट डिटेल केलेलं, कुणालाही सांगितलेलं नाही. प्लस पर्सनल सगळ्यांचे मोबाईल नंबर नेलेले, एकाही व्यक्तीला यांच्याकडून फोन केलेला नाही. कांबळे मॅडम काय परिस्थिती सांगा बरं तुम्ही. मला एक 5 नावं सांगा, मी आता इथून फोन लावतो, तुम्हाला फोन आला सांगा. चुकीची माहिती जाते तिथं. एकाही शेतकऱ्याला, बाधित शेतकऱ्याला फोन केलेला नाही आपल्याकडे. इथं एक शेतकरी आहे, उदाहरणार्थ तुम्हाला दाखवतो. त्याची जवळजवळ 6 एकर जमीन जाती. हा मोठा बागायतदार आहे आमच्या दगडवाडीचा. त्याचा एक शेत तलाव बी जातो, ह्याला सुद्धा फोन आलेला नाही.
बोलू का? मी ज्ञानेश्वर ऐकले संसर आणि कळम माझे शेतकरी. मला एक दोन गोष्टी सांगायच्या होत्या. आता सगळ्यावर वाद सुरू आहे, चर्चा सुरू आहे. परंतु 5 ऑक्टोबर रोजी शासनाने नव्याने एक आदेश काढलेला आहे आणि 6 ऑगस्टला त्यांनी शासन निर्णय काढला 6 ऑक्टोबरला की त्याच्यामध्ये भूसंपादनाचा मोबदला ग्रामीण भागामध्ये जर शेतीतून जाणार असेल तर तो 3.82 पटीच्या ऐवजी 2 पट द्यायचा असं केलेलं आहे. तर त्या संदर्भात थोडंसं एक पाहिजे. आणखी एक रेल्वे जिथून जाणार आहे त्याला 17.5 मीटरचा तुम्ही विड्थ दाखवलेलं आहे, पण त्याच्या बाजूने पूर्णपणे बांधकाम असणार आहे का? रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये 17.5 मीटरची विड्थ दाखवली विड्थ, तर त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला भिंत असणार आहे का किंवा मोठं काही टनेल असणार आहे का? म्हणजे दूसरे बहुत अच्छा क्वेश्चन किया आपने. कुछ चीज़ें जो हैं जो ऑलरेडी हम हिंदुस्तान में हमने ऑब्जर्व की, उस चीज़ को कोशिश किया है कि रिजॉल्व किया है. इसमें ये पिलर्स के ऊपर बनेगा जैसे आपने देखा मेट्रोज बने होते हैं और उसके बीच में खाली स्पेस होगा. 17.5 मीटर प्रपोजल है जिसके काम हम लोग DPR कर रहे हैं. उसके 13.5 मीटर में हमारा एलिवेशन बनेगा जो वाइडक्ट होगा इसको हम कहते हैं. और उसके बगल में 4 मीटर की एक सर्विस रोड बनेगी. वो सर्विस रोड सबके लिए होगी जहाँ से भी जाएगी. वो 17 मीटर में प्रोजेक्ट आएगा. ये नीचे से खाली रहेगा आने जाने के लिए, कोई इशू नहीं है इसमें. किसी की किस तरीके की कोई वो नहीं है. कुछ एरिया हो सकते हैं जो सेफ्टी पॉइंट ऑफ व्यू से इम्पोर्टेंट हो, ऑपरेशन पॉइंट ऑफ व्यू से इम्पोर्टेंट हो. इन जनरल वो ओपन रहेगा लोगों के आने जाने के लिए. पूरा प्रोजेक्ट ऊपर से जाएगा, ये सारा ऊपर से जाएगा. हे पहा, मी जरडवाडी गावचा शेतकरी असून जराड सुरेश हनुमंत हे माझं नाव आहे. तर आज प्रांत साहेब सांगतात की रेट प्रमाणे रेट मिळेल, पण ज्यावेळेस शेतीचा व्यवहार होत्यात, व्यवहार एका बाजूने होतो आणि स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी लोक दुसऱ्या बाजूने स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी दुसरा व्यवहार करतात. ही जर परिस्थिती जर असेल, आज खरा बाजार तुम्ही आज तिथं काढा. आणि दुसरी गोष्ट, आज प्रत्येक शेतकऱ्याच्या वावरातून रेल्वे जाते, प्रत्येक शेतकऱ्याच्या मधून जाते. त्या क्षेत्राचे 2 तुकडे होते. पलीकडलं क्षेत्र परत जर त्याला वहिवाट करायची म्हणलं तर अजिबातच त्याला जमणार नाही. मला याचं उत्तर आहे. तुमचा रेडी रेट जरा रेडी रेट काय आता? ते सुद्धा विचारात घेतलं पाहिजे आता सध्या. मैं आंसर करूंगा. अभी SDM साहब देखिए ऐसा है इसमें कि जो रेट डिसाइड होता है ना डिस्ट्रिक्ट में, जो रेट तुम्ही जो रेट तयार करता ना, तो रेट व्यवहाराने रेट होतोय आणि कागदपत्र रेट वेगळा लागतोय. तेवढ्या रेट मध्ये आम्हाला जमिनीच मिळत नाही. एक मिनिट. रेटला आपण बाजारभावाची मगाशी जी तुम्हाला प्रक्रिया सांगितली, जे ऍक्च्युली तुमचं असं म्हणणं आहे की प्रत्यक्षात व्यवहार वेगळे होतात आणि
मुद्रांक ह्याच्यामध्ये ज्यावेळेस खरेदी करता मुद्रांक शुल्क ज्यावेळेस भरायच्या वेळेस त्यावेळेस वेगळे तुमची रक्कम हे असते, किंमत वेगळी असते. जे तुम्ही जे व्यवहार करतात 30-40 काही लाखाने गुंठ्याने त्याचं रेकॉर्ड कुठंच नसते, लक्षात ठेवा. ते तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंग म्हणजे देणारा आणि घेणारा दोघांच्या अंडरस्टँडिंगला ते व्यवहार होतो. तुम्ही जर त्याचे आमच्याकडे खरेदी करताना त्याप्रमाणे जर तुम्ही खरेदी करत असतील तर त्याप्रमाणे 100% तुम्हाला मिळणार. तिकडून तुम्ही सरकारचे पैसे हे करणार, पैसे वाचवण्यासाठी कमी रेटने करणार, प्रत्यक्ष व्यवहार जास्त करणार, ते कुठेही रेकॉर्डवर नसते. रेकॉर्डवर नसल्यावर तुम्हाला पण माहिती आहे की रेकॉर्डवर नसल्यावर ती व्यवहार घेता येत नाही. सर, तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे, परंतु आता आपल्या इकडे किंवा आपल्या सगळीकडेच म्हणलं तरी सर्रास ही प्रथा चालू असते. प्रत्यक्षात व्यवहार हा वेगळा असतो आणि त्या तुमच्या रजिस्टरला जे नोंदलेला व्यवहार असतो तो वेगळा असतो. आणि आता समजा ह्यांची जमीन या ठिकाणी बाधित झाली तर त्याला प्रत्यक्षात जर जमीन घ्यायला गेली तर त्या रेटनी मिळत नाही, हा यांचा प्रश्न आहे. हो, बरोबर आहे, पण व्यवहार तुमचे प्रत्यक्ष वेगळे कागदावरचे वेगळे असतील तर तुम्हाला सरकार देताना कागदावरचे रेट येणार. तुम्ही त्या ह्याच्याप्रमाणे व्यवहार मुद्रांक शुल्क भरून खरेदी सर्व शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की त्याच्यासाठी तिथला रेडी रेकनरचा रेट सोडून तुम्ही समजा 5 पट मानताय तर तो 7 पट करा, 8 पट करा, अशी सर्वांची मागणी. रेडी रेकनरचा रेट वेगळा आणि बाजार भावाचा रेट वेगळा आहे. रेडी रेकनरचा रेट आणि बाजार भाव यापैकी जी जास्त इलेक्ट्रॉनिक मीडियाला, टीव्ही मीडियाला सगळ्यांना बघितलं की की पावसामुळे, पुरामुळे किंवा दुष्काळ परिस्थितीमुळे जी 2-3 महिन्याची सहाय्यक पिकं आहेत ती शेतकऱ्यांच्या हाती आलेली आहेत. त्यातून शाश्वत पैसे काय मिळत नाहीत आणि एकमेव पीक हे ऊसाचं आहे की त्याच्यातून शेतकऱ्यांना हे शाश्वत पैसे मिळतात. त्याच्यामुळे या ऊसाच्या पट्ट्यामधून जाणाऱ्या रेल्वेला, या बुलेट ट्रेनला शेतकरी कृती समिती भवानीनगर यांच्या वतीने कायमचा विरोध आहे. धन्यवाद. मगाशी जो मुद्दा सांगितला, रायते साहेबांनी जो मुद्दा सांगितला होता त्याचा शास्त्रीय निर्णय माझ्याकडे आहे. तो जो आहे तो फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग यासाठी आहे. रेल्वेच्या ह्यासाठी तो नाही आहे, म्हणजे 2 पट जी सुधारणा केली होती तो. त्यामुळं मॅडम जे प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याचे रेट मिळते. नमस्कार, मी प्रशांत गणपती निंबाळकर, राहणार लासूरने परेटवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. सर्वप्रथम या बुलेट ट्रेनला मगाशी बाप्पांनी जसं सांगितलं शेतकऱ्यांचे काय मुद्दे होते, तसा माझा एक तुम्हाला साधा प्रश्न आहे. तुम्ही शेतकऱ्यांना सगळ्यांना सांगितलं आता की बुलेट ट्रेन एवढ्या वेळा जाणार, रस्त्याने एवढा वेळ जात होता, काय जात होतं. भारतात पहिला प्रोजेक्ट चाललाय आता मुंबई अहमदाबाद, बरोबर. त्याचे फायदे काय आणि तोटे काय त्याचा अभ्यास झालाय का आपला? यस ऑर नो? त्याचे जी बुलेट ट्रेन आता तुमचं चालू आहे मुंबई अहमदाबाद, त्याचे फायदे काय आणि तोटे काय, तर त्याचा तुमचा अभ्यास झालाय का? झाला असेल तर यस, नसेल तर नो. देखिए ऐसा है कि आपको प्रेजेंटेशन में बेनिफिट्स बताए गए. ये मास स्केल पे जो प्रोजेक्ट है ये मास ट्रांसपोर्ट सिस्टम का पार्ट है. फास्ट और सेफेस्ट मोड ऑफ ऑपरेशन है. इसके बेनिफिट्स सारे के सारे हमने बताए आपको प्रेजेंटेशन में. वही सारे बेनिफिट्स सभी जगह पे हैं, इसीलिए ये सारी चीजें ऑलरेडी हमने आपको बताई, मालूम है. लेकिन अभी उसके ड्रॉबैक्स क्या है, दुष्परिणाम क्या है, उसका दुष्परिणाम क्या है? आप गोल के मत बोल. Are those facts established? Do you have any evidence for that? Are those facts? This is the first project going on. Please don't experiment on us. आपके पास तो established है कि इससे होता है. आपके पास कुछ नहीं है. आप सर सुनिए, आप पूरा जो है, जो पूरा आपका जो फायदा है, मतलब जो भी उस ट्रेन से जाएंगे आप बोल रहे हैं उसमें से 750 पैसेंजर्स उसमें ट्रेवल करेंगे एट ए टाइम. लेकिन मैं क्या बोल रहा हूँ, आप वो जाएंगे, उनका टाइम बचेगा, कॉस्ट बचेगी, इन्वायरमेंटल में उसका पोल्यूशन नहीं होगा. ये सब हम आपके साथ ठीक है चलेगा, पोल्यूशन नहीं होगा, टाइम बचेगा और कॉस्ट भी बचेगी. लेकिन हम जहाँ से आपकी ट्रेन जाएगी वहाँ
क्या उसका बेनिफिट हो जाएगा, लेकिन हमारे शरीर स्वास्थ्य पर उसका क्या दुष्परिणाम हो जाएगा, उसका आपने क्या कुछ सोचा है, उसका कोई उसमें मेंशन किया है, उसका कोई सर्वे हुआ है? नहीं, ये सारे के सारे आप लोगों के लिए ही तो है, ये स्पेसिफिक है हमारे लिए नहीं। हम क्या बोल रहे हैं, सुनो, पहली बात, जहां से वो ट्रेन जाएगी उसका जो स्पीड रहेगा, उसकी स्पीड की वजह से वहां कोई विंड पावर जैसी वैसी तैयार हो जाएगी क्या? मतलब एनर्जी हाई स्पीड से जाएगी, आपका उसमें मेंशन किया है 300 पर आवर उसका स्पीड रहेगा, तो उस स्पीड से जाएगी तो आपने जो हमारा एरिया एक्वायर करने के लिए आपने बोला है 70 मीटर एरिया आपने कवर किया है, लेकिन उसके आजू बाजू, उसके बाजू से जो जाएगा हमारी खेती रहेगी बाजू की, वो उस स्पीड से, साधा एक सिंपल उदाहरण आहे, कांबळेसाहेब जरा लक्ष द्या, आपला हायवेवरून गाडीचा लिटर 60 स्पीडने गाडी गेली तर शेजारी माणूस उभा राहिलेला, टू व्हीलर उभा राहिलेला सुद्धा वायबल होतोय. मुद्दा लक्षात घ्या, 60 स्पीडने गाडी रोडने चालली तर रस्त्यावरचा माणूस वायबल होतोय त्याच्या स्पीडने. तुम्ही हा मुद्दा माझा ऐकून घ्या, तर त्या स्पीडमुळं गाडी तुमची रेल्वे जाणार, तुम्ही म्हणताय की तुम्ही तेवढा आता त्या डिझाईन केले की आम्ही 17 मीटर काय तुमची हाईट आहे त्याच्यात, पण ऍक्च्युअल मध्ये तुमच्या त्या डिझाईन मध्ये ते ओपन करा, ती पीडीएफ ओपन करा, आता तुमचं ते डिझाईन ओपन करा, स्ट्रक्चरचं जे डिझाईन आहे ते ओपन करा 2 मिनिट. मला त्याच्यावर एक क्वेश्चन आहे, स्लाइड शो ओपन करा तुमचा. देखिए ऐसा है कि ओपन फील्ड में जो स्ट्रक्चर बनाया जाता है तो उसको उस तरीके से बनाया जाता है कि उसकी स्पीड से जो विंड जनरेट होगी वो बाहर नहीं जाती, लेकिन उसके अलावा भी कई जगह पे सेंसिटिव रिसेप्टर्स होते हैं, जैसे हैबिटेशन हो गया या कुछ और इस तरीके का, तो वहाँ पे उसके लिए हम नॉइस और विजुअल बैरियर्स लगाते हैं वहाँ पे. ये सारी स्टडीज के अंदर पार्ट होता है. और इसके लिए क्या है कि जो स्टैंडर्ड्स हैं, डिफरेंट स्टैंडर्ड्स हैं, गवर्नमेंट ऑफ इंडिया के डिफरेंट डिपार्टमेंट्स ने इसलिए रखा है, पोल्यूशन के लिए जैसे रखा है, ऐसे ही नॉइज एंड वाइब्रेशन के लिए रखा है, तो वो जो स्टैंडर्ड्स हैं वो स्टैंडर्ड्स नीड टू बी फॉलो, वो हम फॉलो करते हैं. आप फॉलो करो, उसको हमें कोई दिक्कत नहीं, लेकिन हम क्या बोल रहे हैं, पहला जो प्रोजेक्ट चल रहा है मुंबई अहमदाबाद, अभी वो पूरा हो गया क्या? अभी अंडर कंस्ट्रक्शन है, उसको पूरा कंस्ट्रक्ट कीजिए, उसको 5 साल 10 साल पूरा उसको, नहीं सर, वही जब प्रोजेक्ट बनता है तभी उसको ड्रॉबॅक है, त्याचे दुष्परिणाम चालू दिसत नाही साहेब, त्याचे दुष्परिणाम पुढे दिसते लेकिन दिसत नाही. ऐका हा 6 प्रोजेक्ट आहेत म्हणून सांगितलं त्यांनी भारतामध्ये, सगळे इनिशियल स्टेजमध्ये आहेत. तुम्ही काय म्हणताय की त्याचं कन्स्ट्रक्शन करा, हे करा, तुम्ही जे म्हणताय, आणि ते संभाव्य जे तुम्ही शंका मांडल्या की स्पीडच्या काय होईल, हायवेच्या जवळ वाहन गेलं तर जवळच्या ह्याला परिणाम होतो, त्याचं जे उत्तर आहे त्याच्यामध्ये आता पीपीटी लावता येते, त्याने जे डिझाईन केलेलं आहे ते डिझाईन आहे ना त्या ह्याच्यामध्ये, त्याचा विचार केलेला आहे त्याने. आवाज किती होईल, जो आवाज येणार आहे ना ऑन पेपर शेतकरी, मी 20 वर्ष झालो तर मी पेपर कापतो, एवढं पाणी द्या तेवढं दिलं तर असं पिकू बोल आहे का मुद्दा, पण ऑन प्रॅक्टिकल ज्यावेळेस मी राहत जाईल, पाणी किती दिलं तर काय होणार, ऑन प्रॅक्टिकल झाल्याशिवाय कळत नाही, पेपरवर तुम्ही सांगताय आता कसं होईल. त्यांच्या टेक्निकल एक्सपर्ट टीम आहेत ना, त्यांनी डिझाईन केले ना तसं ते सगळी एक्सपर्ट टीमच असते शिकवायला, सगळे प्रोफेसर असू द्या, प्रिन्सिपल असू द्या, डॉक्टरेटच असतात ते, काय साधं कोणी लोक राहत नाही, पण ऑन प्रॅक्टिकल काम केलंय का आपलं सजेशन काय असेल सांगा. सजेशन असं आहे की तुम्ही, आम्ही तिथं राहणार, आम्ही जमीन द्यायला बाबा पहिल्या टप्प्यावर तुमचा चालायला विरोध करत नाही, पण पुढे जाऊन आमच्या जीविताला काय धोका आहे का, की बाबा तुम्हाला आमच्या शरीराला म्हणा किंवा आमच्या प्राण्यांना काय त्याचा इफेक्ट होणार का त्याच्यामुळे, हे तुम्ही म्हणताय की असं काय होऊ शकत नाही. भारतातच चाललेलं नाही, पहिला प्रोजेक्ट आहे. तुम्ही सर्वे केला तर तुम्ही आपल्या ज्या जर्मन कंट्रीज आहेत, युरोपियन कंट्रीज आहेत तिथं बघा, त्यांचे तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघा, जिथं गरज आहे तिथं साहेब मुंबईला
ये जो आप पूछ रहे हैं बहुत टेक्निकल क्वेश्चन है, क्योंकि मैं भी उसका एक्सपर्ट नहीं हूँ, इसलिए आपको एक प्रिसाइजली आंसर उस चीज़ का मैं नहीं दे सकता। आप अपना सजेशन मुझे दे दें नॉइस को लेके, लेकिन ये सारी की सारी बेस्ड ऑन रिकमेंडेशन होता है। जो स्टडीज जो पीछे 50-60 सालों से 70 सालों से जो डेवलप कंट्रीज जिनको हम बोलते हैं वहाँ पे ये ऑलरेडी एग्जिस्ट करता है, और वहाँ पे उस स्टैंडर्ड को मेंटेन किया जाता है जो एक इंटरनेशनल स्टैंडर्ड है हर कंट्री को जिसको फॉलो करना है, और उसी के बेसिस पे ये स्टडी के बाद ही हमने प्रोजेक्ट इंडिया के अंदर लेके आए। राइट, आप जैसे बोल रहे हो वैसे मैं थोड़ा सा जानता हूँ जो जापान के बारे में है, जिसमें जो हम अहमदाबाद मुंबई में है 1964-63 से ये चल रही है, वहाँ पे कोई एक्सीडेंट नहीं है। सारे के सारे जो मेजर्स हैं नॉइस को और वाइब्रेशन को लेके उन्होंने स्टैंडर्ड सेट किए हैं, वो स्टैंडर्ड्स हमने फॉलो किए हैं हमारे यहाँ पे मुंबई अहमदाबाद में, एंड वी आर ब्रिंगिंग वो हम लोग अपनी टेक्नोलॉजी को लेके आ रहे हैं, है ना। तो ये सारी स्टडी है बेस्ड ऑन दैट। कोई भी जिस तरीके का नेगेटिव इम्पैक्ट होता है तो उसका मिटिगेशन मेजर्स होता है। अगर इस तरीके का कोई है तो वो एक पर्टिकुलर एक्सपर्टीज का काम है, उसमें डिफरेंट एक्सपर्ट्स इन्वॉल्व हैं, डिफरेंट डिपार्टमेंट्स इन्वॉल्व हैं जो उसको गो हेड बोलते हैं, वो उनके स्टैंडर्ड्स को उनको फॉलो करते हैं। ये सारे फॉलो किए जाएंगे इसमें। सर ठीक है, आप सब फॉलो करेंगे। जो अभी युग जो है चल रहा है वो सब टेक्निकल और टेक्निकल की नॉलेज के ऊपर ही चल रहा है। मेरा सीधा क्वेश्चन ये है कि आप मतलब जब प्रोजेक्ट बनाएंगे आपका सभी लोगों का सेंक्शन देंगे, तब उसी टाइम आप और आपका गवर्नमेंट रहेगा और कोई सब अधिकारी लोग आप ऐसा क्या हमें लिख कर दे सकते हैं क्या कि इसका कोई भी साइड इफेक्ट नहीं है? मतलब जो जितने जीवाणु है, मतलब प्राणी और मनुष्य, ये दोनों ही पकड़ो, इसको उसका कोई भी ये हैजार्डस नहीं है, ये ऐसा आप लिख के दे सकते हैं क्या? देखिए और बात बताओ, आपने जो बोला तुमचं क्षेत्र किती बाधित होत आहे? असलं माझं बाधित होत आहे, मला माहिती आहे, माझं बाधित होत आहे, आणि मग बाधित होत आहे बोलू द्या, वैयक्तिक बाधित शेतकरी आहे मी। पहिला मुद्दा आणि हे सांगते जपान मध्ये बुलेट ट्रेनचा ऍक्सिडेंट झाला आहे काय नाही, 5 मिनिटं आम्ही एक मिनिट बोलायचं लवकर भाषण करू नका, थोडक्यात मुद्दा आहे तुमचा एक मत आहे स्पीडचा आहे, त्यांनी स्पीडचं याचं सांगितलं, डिझाईनचं सांगितलं, दुसरा मुद्दा सांगा मला। आणि त्यांनी जे सांगितलं की बाबा ऍक्सिडेंट होत नाही, तर ते ऍक्सिडेंट होत आहे, तुम्ही याचा सर्च करा, त्याचा परिणाम तुम्ही म्हणताय 17.5 मीटर साहेब फक्त ऍक्वायर करताय, त्याचा आमचं क्षेत्र जास्त बाधित होतंय, त्या स्पीडमुळे ना विंड पॉवरमुळे क्षेत्र बाधित जास्त होतं। एक मिनिट, दुसरा तुमचा मुद्दा आहे की 17.5 मीटर पेक्षा तुमचं जास्त क्षेत्र बाधित होतं। आणि तिसरा मुद्दा जर क्षेत्रात आमचा 2 भाग झाले, जर काय पलीकडे 10 गुंठे 5 गुंठे 15 गुंठे क्षेत्र एक मिनिट, क्षेत्राचं विभाजन होतंय, क्षेत्राचं विभाजन होतं असं मला नुकसान होतंय। आणि तुम्ही जे आता हे जे साहेबांनी मागाशी मुद्दा सांगितलं की बाहेरच्या देशाचं टेक्नॉलॉजी इथं वापरली, तर तुम्ही फक्त एकदा तो मुद्दा तिथं मेन्शन करा की बाहेरच्या देशात जे बुलेट ट्रेन गेलेले हे लोकवस्तीतून किती जागेवर गेलेले, लोकवस्तीत अंडरग्राउंड झालेलं आहे, जिथं शेत जमीन नाही तिथं सुद्धा ते अंडरग्राउंड आहे, फक्त जंगलात वगैरे असेल तरच ते वस्तू नाही, हा एक मुद्दा तिथं मेन्शन करा। आणि आमच्या भागातून जायला आमचा विरोध आहे। माझी विनंती आहे, माझी विनंती आहे की जे बुकलेट आहे ते प्रत्येक बाधित शेतकऱ्याला तुम्ही द्यावेत ही माझी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे। आणि हीच मीटिंग पुन्हा संपूर्ण सगळे शेतकरी बाधित शेतकरी बोलून याची मीटिंग पुन्हा बोलवावी अशी माझी विनंती आहे। व्हॉट्सअपला व्हायरल केलं चालेल ना?
परंतु व्हॉट्सअपला देतो. त्याच्यापेक्षा बी व्यक्तिशा फोन जाऊ देत त्यांना. ठीक आहे, व्हॉट्सअपला आम्ही देतो. सगळ्यांच्याकडे व्हॉट्सअप नंबर नाहीये. काढू नका आणि हे म्हणते ते करे पाला हे म्हणते ना जसं ट्रेन जेव्हा स्पीडने झालं तर झाडाला पाला राहायचा नाही, खालची जनावर पुढे सुटते. तुमचे तज्ञ एक मिनिट तुमचे तज्ञ ना तज्ञ एक मिनिट तुमचे तज्ञ सगळे लिहून देते. नंतर तज्ञ जातात परदेशी आणि गोरगरिबांच्या समोर आयुष्यभर पिढ्या लोकांनी खराब होते. हे जर थांबा जर 5-6 महिने जर बघा तुमचा पहिला प्रोग्राम आहे ना बॉम्बे अहमदाबाद पहिला प्रोग्राम आहे ना टेक्निकल माणसं हे होणार नाही कन्सिडर केले. अहो साहेब मला सुद्धा बघतोय आपण सगळ्यांना संदेश देऊ शकतो नाही. मला सुद्धा आपला स्पीकर नीट चालत नाही. आपला स्पीकर नीट चालत नाही. आपण कुठं बुलेटची गप्पा वापरतो आपल्या स्पीकर चालले आपण बुलेट करायला घालोय. आपल्या देशाला ही चोईस परवडणार नाही. आपल्या देशात गोरेगाव 2 टाइम फायदा पाहिजे. पुन्हा तर ऐकून तुम्ही सामान्य जनता भेटी धरू नका. हा प्रश्न फार मोठा होणार आहे. आणि मागाशी म्हटलं तसं पहिले सांगितलं म्हणजे ना जरा बागाचं नेऊ नका. आमचं म्हणजे काय कारण नाही तिथपर्यंत कुठं विमानतळापर्यंत तशी सरण नेऊन तेवढं सोडलं तशी नेता येईल. फक्त सांगाय सकाळी यायच्या नाही ते करा. सगळ्यात चांगला मार्ग आहे. आणि गुगलवर गेल्यानंतर लाईन सेट आली पाहिजे. लाईन अशी खालीवर कशी होती गुगलवरती लाईन सरळ नाही येते अशी घेतली. सगळं हा मॅनिप्युलेटेड सगळं आहे. बस धन्यवाद. माझं ठाकूर हा मॅनिप्युलेटेड साहेब नमस्ते. मी निंबोडी इंदापूर. आमचा या प्रकल्पाला गावाच्या वतीने गावचे सरपंच पण आहेत, विरोध नाही. पण गावामध्ये एखादा व्यवहार होतो तो 3 लाख रुपये गुंठेने होतो डांबीटच, आणि एखादा व्यवहार होतो हा 15-20 लाख रुपये एकराप्रमाणे होतो. याचा मोबदला तुम्ही कसं ठरवता ते एकदा मला सांगितलेलं आहे मी तुम्हाला. यामध्ये खरेदी खत आम्ही 3 वर्षाची खरेदी खत घेतो आणि 3 वर्षाच्या खरेदी खत घेऊन त्याचे उतरत्या क्रमाने लावून सरासरी काढून त्याचं तसा रेट ठरवतो आपण. तो बाजारभाव ठरतो. खरेदी खत आपण कन्सिडर करतो. ज्या दिवशी आपलं नोटिफिकेशन निघेल त्याच्या अगोदरचे 3 वर्षाचे सरासरी काढून आपण हे करतो. मुद्दा सांगितलं ना मी तर हनुमंत गोळे निंबोडी माझे सरपंच निंबोडी. मला असं म्हणायचं की आता माझ्या सिटीच्या जवळ पेट्रोल पंप आहे तिथे आता 3 लाख रुपये गुंठा. आणि आता तुम्ही दर कसा निघणार शासनाप्रमाणे. शासनाचा काय दर शासनाप्रमाणे दर निघत नाही. तुम्ही जे खरेदी व्यवहार केलेले आहेत त्या खरेदी व्यवहाराप्रमाणे दर निघतात. पण खरेदी खतच करीत नाहीत ना आपण. आता खर्च वाढतो त्याच्यामुळे स्टॅम्प ड्युटी वाढते त्याच्यामुळे सरकारी नियमानेच खरेदी होती ना. सरकारी नियमाने होत नाही. तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे करू शकता. तुम्हाला 10 लाख रुपये गुंठ्याने करायचं तर खरेदी करू शकता. पण सरपंच त्यामध्ये कसं असतं मुद्रांक शुल्क जास्त जाते म्हणून तुम्ही सरकारी व्यवहार करता. शेतकऱ्यांनी कुठलं सोसायचं पाचशे मार्ग सोसायचा बुलेट ट्रेनचा मार्ग सोसायचा. रेटच्या बाबतीमधला विषय तुम्हाला सांगतो. रेटच्या बाबतीमध्ये तुम्ही जर कागदपत्रात म्हणजे खरेदी खत तर त्या तुमच्या जर ऍक्च्युअल खर्चाच्या व्यवहाराने केले तरच तुम्हाला रेट मिळणार आहे. तोच बाजारभाव काढायची दुसरी पद्धत कुठली आहे. शेतकऱ्याला काय काय सोसायला लागते ते तुम्हाला आम्ही सांगतो. उन्हाळ्याला दुष्काळ पडला शेतकऱ्यांनी सोसायचा, अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांनी सोसायची, गारपीट झाली शेतकऱ्यांनी सोसायची. प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याचाच मुळापासून. रेल्वेच्या अनुषंगाने काय बोला सगळी काय विषय दुसरं कशाला वेळ करतात. मी तुम्हाला मुद्दा सांगा. आमचं मत एकच आहे. भारतनामा खैरेंनी जे सांगितलं ना की बाकीकडे जर तुम्ही 5 पट देत असाल तर आमच्याकडे 8 पट मिळालं पाहिजे. हा मुद्दा महत्वाचा आहे. आता 2013चा जो कायदा आहे 2013च्या कायद्यामधलं कलम त्यामध्ये 4 ते 4.5 पट मिळतो. स्पेसिफिक मुद्दा सांगा तुमचा. हा सांग बोला. पहिलेच आमच्या पैसे मिळतील मिळणार नाही तर आता कसं काय तुम्ही द्यायचं.
कशाचं कुठलं पहिलेच मिळलं नाही म्हणजे पहिलं त्यांचं असं आहे, पहिली रेल्वे गेलेली आहे आणि त्या ठिकाणचे पैसे त्या गेलेल्या पहिल्या ठिकाणचेच मिळाले नाहीत असं मत आहे. पैसे मिळत नाहीत असं नाही. तुम्ही पालखी मार्गाचं बघताय, तुम्ही पालखी मार्गाचे पैसे ऐका ना, तुम्ही ऐका, तुमचं काहीतरी विषय असेल त्यामुळे पैसे राहिले असेल. भूसंपादनचं पैसे दिलं असं होत नाही. तुमच्याकडे खूप मोठे प्रोजेक्ट झाले. मी पहिल्यापासून सांगतो, उजनीच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पैसे मिळाले, नॅशनल हायवे क्रमांक 9 आहे त्याचे पैसे मिळाले, पालखी मार्गाचं आता आपण पैसे डिस्ट्रीब्यूट करतो, आपण 500 कोटी रुपये वाटले. पैसे मिळत नाही असं नाही होत. तुमच्या इथं तुमचा स्पेसिफिक काय तर तुमची काय अडचण असेल त्यामुळे पहिल्या रेल्वेचे पैसे तुम्हाला मिळाले असतील. काय अडचण आहे ती तुम्ही सेपरेट सांगा. हे जे पैसे मिळाले असेल, एक तुम्हाला मिळाले नाही म्हणून सगळ्यांना मिळालं नाही असं होत नाही. प्रत्येक प्रोजेक्टचे पैसे दिले जातात. त्यामुळे तुमचा प्रश्न आहे केले, तुमचं काहीतरी अडचण असेल ना, त्यामुळे तुम्हाला मिळाले पैसे, असा विषय आहे. मी रुद्रसेन सुरेंद्रनाथ पाटील, ग्रामपंचायत लासुर्णे सरपंच. आपण सर एक वेळ आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वे झालाय. सर्वे लादायचा एका विचारात घेऊन करायचा, हा पहिला मुद्दा. 2-3 सर्वे झालेले आहेत, त्याच्यातले बाकीचे सर्वे कोणत्या मार्गाने त्याची थोडी माहिती असावी. आणि ग्रीन कॉरिडॉर मधून हा सर्वे कशासाठी आणि कसा अट्टाहास का, त्याच्या व्यतिरिक्त पुढचं सर्वे देखिए अभी सर्वे जो है कुछ जगहों पे कंप्लीट हुए हैं, कुछ जगहों पे बाकी है. इसमें काफी सारे सर्वे डीपीआर स्टेज, इसीलिए 3-4-5 महीने लगते हैं इसमें. डिफरेंट सर्विस किए जाते हैं उसमें, है ना. तो उसमें बहुत सारे कुछ हो भी गए हैं और कुछ अंडर प्रोसेस भी हैं. ठीक है. और इसमें फिर as per you mentioned, all type of surveys you have collected. नहीं, दूसरा ये है ना, व्हाट्स क्या कहते हैं, all type of survey you have collected. प्रापंचिक असेल, सोशल असेल, त्याचे इम्पॅक्ट. नहीं, ये देखिए अभी मैंने आपको बताया कि ये डीपीआर कर रहे हैं, हम अभी सर्वे कर रहे हैं. सर्वे करने के बाद रिजल्ट्स आएंगे इसके बाद. और कई सारे सर्विसेज होते हैं कि हर एक का पैरामीटर डिफरेंट होता है. म्हणजे एकंदरीत हा सर्वे प्रॉब्लेम नाही. ये जो आपको अलाइनमेंट दिखाया है अभी, इसके ऊपर हम सर्वे कर रहे हैं. ये चेंज भी हो सकता है, इसकी रिक्वायरमेंट चेंज भी हो सकती है डिपेंडिंग कि टेक्निकल रिक्वायरमेंट क्या बोलता है. कहीं पे ग्राउंड फिजिबल नहीं होता, कहीं पे अलाइनमेंट फिजिबल नहीं होता, कहीं पे सेफ्टी कंसर्न्स आ जाते हैं, बहुत सारी चीजें होती हैं. और वो सारे उस फील्ड के जो एक्सपर्ट्स होते हैं वो डिसाइड करते हैं कि ये हो सकता है या नहीं हो सकता है. याच्यात कन्क्लुडिंग फॅक्टर्स काय राहतात, कोणत्या बेसिसवर सर्वे तुम्ही चेंज करू शकता, त्याचे फॅक्टर्स काय घेतात. नहीं, मैंने आपको सारे फैक्टर बताया ना, सारे फैक्टर्स हैं, बहुत सारे फैक्टर्स होते हैं इसमें, इसीलिए एनालिसिस होता है, इसीलिए